कठोपनिषद हा विषय आहे आणि कदाचित 1.25 तास फार कमी वाटेल इतका अप्रतिम आणि इतका मोठा विषय माझ्याकडून मी माझ्या अल्पमतीने प्रयत्न करेन. तर सुरुवातीच्या शांतिमंत्रामध्ये म्हणतात त्याप्रमाणे ओम सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै, अशी सुरुवात आहे. म्हणजे आपण सगळेजण मंत्रातच म्हटल्याप्रमाणे सगळे एकत्र इकडे शिकायला आलेलो. तुम्ही शिकताय, मी पण शिकतो आहे. गुरुशिष्य भावना होती, शिक्षणाचं एकात्म विचार होता, परंतु सहनावतु सहनो भुनक्तु आपल्याला एकत्रच ऐकायचं आहे, शिकायचं आहे, ते करतानाच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही शिकताय तसा मी पण शिकतो आहे या भावनेने मी इकडे बोलतो आहे. आणि हे करताना ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये एकमेकाबद्दल असूया, द्वेष किंवा स्पर्धा असता कामा नये, कारण तसं झालं तर शिक्षण किंवा शिकणं होऊ शकणार नाही. असा इतका सुंदर विचार आपण सुरुवातीला ह्यात बघतो. हा शांतिमंत्र बाकी ठिकाणी पण आहे, पण इथे आला म्हणून इथे त्याचा उल्लेख केला. तर कठोपनिषदामध्ये म्हणजे आपण म्हणतो त्याप्रमाणे यजुर्वेदातला आहे, हा सगळा तपशील तुम्हाला माहिती आहे. परंतु नचिकेत आणि यम यांच्या कथेतून ते सुरुवात होते. कदाचित काही लोकांना कथा माहीत असेल कारण खूप प्रसिद्ध आहे, पण तरीसुद्धा ह्या परिप्रेक्षामध्ये पुन्हा एकदा आपण त्याचा विचार करू. तर पहिल्या वल्लीमध्ये जे 29 मंत्र आहेत त्यामध्ये ही कथा सुरुवात होते. आणि त्याच्यामुळे ते सुरुवातीलाच पहिला जो मंत्र येतो त्याच्यामध्येच उषण्ह वै वाजश्रवस सर्व वेदस ददो, अशा प्रकारे तो एक नचिकेत म्हणून अगदी युवा म्हणता येईल असा मुलगा होता. आणि त्याच्या वडिलांनी हा यज्ञ सुरू केला होता. आणि त्या यज्ञात जसं आपण नेहमी करतो तसं बऱ्याच लोकांना दान वगैरे दिलं जात होतं. आणि ह्यांनी बघितलं की वडील काही अशा गायी ज्या खात पित नाही आहेत, ज्या आता दूध पण देत नाही आहेत, अशा काही गायी आपले वडील दान देत आहेत. अशी ती कथेची सुरुवात आहे. ते बघितल्यानंतर त्याला वाटलं, त्यामुळे ज्याचं हृदय बालक असूनही श्रद्धा उत्पन्न झालेलं आहे असं नचिकेताचं वर्णन येतं. म्हणजे तुम्ही वयाने लहान असू शकाल, परंतु ही श्रद्धा ज्यांच्यात आलेली आहे ते महत्कार्य करून जातात. असं का ते आपण पुढे गेल्यावर आपल्याला कळेल. की त्यांनी जेव्हा हे पाहिलं की आपले वडील अशा गायी देत आहेत ज्या म्हणजे आपण मराठीत म्हणतो तशा भाकड आहेत, त्यांचा पुढे काही उपयोग होणार नाही आहे, पण देणाऱ्याला वाटतं आहे मी दान दिलं, घेणारा बिचारा त्याला वाटतं मला मिळालं, त्यामुळे दोघंही म्हणजे घेणारा एका प्रकारे फसवला जातो आहे. त्याला नंतर कळेल की ह्यांचा उपयोग नाही. पण देताना तर आपण सर्वांसमोर दाखवलं की वा काय मोठं काम केलं, इतक्या गायी दिल्या, इतकं हे दिलं ते दिलं, पण उपयोग काही नाही. हे बघितल्यावर त्याला वाटलं आपले वडील चुकीचं करतायत, हे करणं योग्य नाही आहे. आणि त्यामुळे त्या नचिकेतानी वडिलांना विचारलं की तुम्ही हे सगळं ह्यांना देताय, तुम्ही मला पण देऊन टाका, तुम्ही मला कोणाला देणार, मला द्या. आणि त्यामुळे उपनिषदकार म्हणजे दोनदा म्हणजे एकदाच विचारून थांबत नाही. तो द्वितीयम पुन्हा पुन्हा विचारतोय त्याला. म्हणजे त्या श्लोकात द्वितीयम तृतीयम होवाच मृत्यवेद त्वा ददामिती, असं तो त्यांचं प्रश्न आहे, त्याचं उत्तर असं आहे. म्हणजे मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जेव्हा हाच पहिल्यांदा दुर्लक्ष करतात वडील, काय थांब रे, चाललं आहे आमचं काम, तू नंतर ये, कारण दिसायला लहान दिसतो आहे, त्यामुळे ह्याला काय फार कळत असेल की हा ह्याच्यात मनात काहीतरी गर्भितार्थ एक वाटत नसेल. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी त्याच्याकडे बघितलं रागाने. आणि कुठलाही साधारण म्हणजे हा जनरल स्टेटमेंट वाटू शकेल, पण मोठ्यांना वाटतं की आपल्याला जास्त कळतं आणि लहान मुलांना कळत नाही किंवा आपल्या नंतरच्या पिढीला कमी कळतं, पण राग येतो. त्यामुळे आपल्या चुका दाखवल्या की आपल्याला काही काउंटर केलं की राग येऊ शकतो. वडिलांना पण राग आला. परत परत विचारतो म्हटल्यावर त्यांनी रागाने म्हटलं तुला मृत्यूला देऊन टाकतो मी, तुला मृत्यूला दिला, जा. इथे नचिकेताचा खरा वेगळेपणा सुरू होतो. नचिकेत वडिलांना म्हणतो ठीक आहे मी जातो मृत्यूकडे, मृत्यूला दिलत ना, मृत्यूकडे जातो मी. मग वडील एकदम भानावर येतात, कुठलंही शेवटी आपलं पोर आहे. आणि जसं आपण रागात कोणाला म्हणतो मर मेल्या, जा. तर मर मेल्या म्हणजे खरं मरायचं नसतं किंवा तू मरावास अशी इच्छा नसते. तुझ्या वाचून आईवडील एक क्षण पण राहू शकत नाहीत. त्याच मुलाला मेल्या करतोस काय असं म्हणतात ना, तो मरणं हे खरा तू मरावास अशी इच्छा नाही,
पण रागाच्या भरात, म्हणून ते सुरुवातीला सहनावतूमध्ये आलं ना, की राग आणि द्वेष ह्याच्यातूनच सगळं आपलं गोंधळ होतं आहे, मोह होतं आहे, त्रास होतो आहे. म्हणून त्याच्यातून परत बाहेर येऊन आपण हे शिकण्याचं काम करूया असं तो सुरुवातीला आलं. तर ह्या रागाच्या भरात बोलले. त्यामुळे वडील त्याला म्हणतात, अरे जाऊ नकोस तू, मी काय असं म्हटलं नव्हतं की खरंच जा म्हणून, तुला मृत्यूला दिला, कोणाला दिला कोणाला दिला कोणाला दिला, दिला मृत्यूला, असं ते बोलणं होतं. तू खरं जावंस अशी माझी इच्छा नाही, त्यामुळे तू थांब इकडे आणि काम पुढे चालू ठेवूया. त्यावेळेला नचिकेत जे उत्तर देतो, आणि तो पण श्लोक खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे मी हे नचिकेताचा उल्लेख इतक्या वेळा आपल्या इतिहासात किंवा ह्याच्यात पुन्हा पुन्हा लोकांनी का केला आहे, का आदर्श व्यक्ती म्हणून, ते आपल्याला ह्या संभाषणातून कळेल. तर त्याच्यामध्ये तो म्हणतो की बहुनामे मी प्रथमो बहुनामे मी मध्यमा, असा तो फार प्रसिद्ध श्लोक आहे. की मी वडिलांकडे माझ्या, किंवा वडिलांचे पुत्र म्हणा किंवा वडिलांचे शिष्य, असं दोन्ही अर्थाने ते होऊ शकतं, ह्यांच्याकडे जी बाकी सगळी माझ्या वयाची मुलं आहेत, त्यांच्यातल्या बऱ्याच जणांपेक्षा मी जास्त उजवा आहे किंवा चांगला आहे, अनेकांपेक्षा मी अधिक उत्तम आहे. मी जे माझ्या वयाची बाकी मुलं बघतो त्यापेक्षा मी सगळ्यात उत्तम नाही आहे. म्हणजे हे त्याला स्वतःबद्दलचं माहीत आहे की मी काय सगळ्यात पहिला आहे असं नाही आहे, माझ्यापेक्षा काही आणखीन पुढे मुलं आहेत, युवा आहेत, पण मी सगळ्यात शेवटी कुठे नाही आहे. अनेक बाबतीत मी वरती आहे, वरच्याच काही ह्याच्यात माझी गणना होते. बहुनामे मी प्रथम, अनेकांमध्ये मी प्रथम पण आहे. त्यामुळे मला यमाला दिल्यामुळे काय नक्की कार्य होईल, काहीतरी कार्य होईल म्हणून मला यमाला द्यायची आज गोष्ट निघाली, यमाला किंवा मृत्यूला द्यायची गोष्ट निघाली, का काहीतरी होणार आहे म्हणून. ही नचिकेताची श्रद्धा. म्हणजे सुरुवातीला त्याचा पहिलाच जेव्हा वर्णन आलं तेव्हा बालहृदय असूनही, कोमल हृदय असूनही श्रद्धा ज्याच्यात उत्पन्न झालेली आहे असा नचिकेत, असं त्याचं वर्णन येतं. स्वामी विवेकानंद म्हणतात, त्यांच्या अनेक भाषणांमध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे. कठोपनिषद त्यांचा अतिशय आवडतं होतं. भगवद्गीतेवरती पण कठोपनिषदाचा प्रचंड प्रभाव, आपण अनेक श्लोक तुम्हाला त्यातले समान दिसतील, समाल किंवा तशा पद्धतीचे. स्वामी विवेकानंद म्हणतात, गिव्ह मी 10 or 12 नचिकेतास अँड आय विल चेंज द कोर्स ऑफ द हिस्ट्री ऑफ दिस नेशन. या देशाचा कायाकल्प करून टाकेन मी, मला फक्त 10 किंवा 12 नचिकेतासारखी मुलं द्या. काय काय वाक्य आहे. 10-12 नचिकेत पुरेत एका देशाचं भविष्य, इतिहास बदलायला, अजून काही नको. आणि म्हणून हॅव श्रद्धा लाईक नचिकेता. त्यांनी अनेकदा असं परत परत त्याचे उल्लेख आलेले आहेत. ते म्हणतात, आपल्या सगळ्या दुर्गतीचं कारण आपण घालवलेली आपली श्रद्धा नाही आहे. श्रद्धा नाही म्हणून ह्या देशाची दुर्दशा झाली. इतकं उपनिषद आहेत, वेदांत आहे, भगवद्गीता आहे. ज्या देशात राम आणि कृष्ण जन्माला आले तो देश अशा दुर्दशेत जातोच कसा. आपल्या पूर्वजांचं, म्हणून नचिकेत वडिलांना सांगताना पण सांगतोय, वडील म्हणतात जाऊ नको ना, त्या तो वडिलांना सांगतो, आपल्या पूर्वजांनी काय केलं ते आठवा, आपण आत्तापर्यंत कसे वागले तो आठवा, आणि म्हणून तुमचा निर्णय तुम्ही बदलू नका. तुमच्या शब्दाला किंमत आहे. आपल्या शब्दाला, आपण जे बोलतो ते भारतीय परंपरेमध्ये अतिशय पवित्र मानलं गेलेलं आहे. शब्द ब्रह्म आहे, शब्दातून सर्व विश्वाला आहे. तुम्ही शब्द देता आणि विसरून जाता. हे जेव्हापासून आपण सुरू केलं तेव्हापासून आपण अधोगतीला गेलो. लिखापढी किया है क्या, बॉन्ड लिखा है क्या, कॉन्ट्रॅक्ट किया है क्या, हे सगळं नंतरच्या पद्धती आहेत. त्या मी लिहिलं नाही लिहिलं हा नंतरचा भाग आहे. कायद्याच्या कचाट्यात मी येईन की नाही हा पुढचा भाग आहे. मी माझ्या ईश्वराला स्मरून, माझ्या श्रद्धेला स्मरून तुला बोललोय मी करेन, म्हणजे मी हे करणार किंवा ते होणार. म्हणून रघुकुल की रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. वचन नाही गेलं पाहिजे. स्वप्नात दिलेलं वचन पण पाळणारा हरिश्चंद्र या देशाने पाहिलेलं आहे. इथे तर नचिकेत म्हणतो, हे काय तुम्ही बोलून गेलाय ना, तुमचा शब्द आहे ना, आता कसा तू खाली पाडून, मी नाही पाडून देणार. तुम्ही भले रागाने चुकून सहज बोलला असाल, पण तुम्ही बोललायत ते करणं माझं पुत्र म्हणून कर्तव्य आहे. ही श्रद्धा आहे. म्हणजे स्वतःवरची श्रद्धा, की माझ्यावर काहीही प्रसंग आला तरी त्याच्यातून मी बाहेर येऊ शकेन, किंवा माझा ईश्वर मला बाहेर, माझी जगन्नियता आहे तो करेल, ही श्रद्धा. आपल्या सगळ्या आपल्यावर प्रेम करणाऱ्या ज्येष्ठ लोकांवरची श्रद्धा, आपल्या विचारांवरची श्रद्धा, या विश्वाच्या जो चालन करतो आहे नियंत्यावरची श्रद्धा, आणि ह्या जगातल्या ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यामागे काहीतरी कार्यकारण भाव आहे. हे उगाच होत नाही आहेत, ह्या चुकून होत नाही आहेत. प्रत्येक गोष्टीत काहीतरी योग्य कारण आहे म्हणून त्या होत आहेत. ही श्रद्धा.
ही श्रद्धा ज्याच्यात उत्पन्न होते तो नचिकेत असतो. आणि म्हणून असे 10-12 नचिकेत द्या आणि मी ह्या देशाचा सगळा पुढे प्रवास बदलून टाकेन असं बोलतात ते. ही श्रद्धा आपल्यात आली पाहिजे. जेव्हा श्रद्धा गेली तेव्हा आपली दुर्गती झाली. असं ते खूप त्याचं पुढे छान आहे. पण थोडक्यात पुढे आपल्याला जाणं आवश्यक आहे म्हणून जातो की तो वडिलांना सांगतो, तुम्ही म्हणालात म्हणजे मी जाईन, तुम्ही काळजी करू नका. शब्द आहे, शब्द दिला आहे, तुमचा शब्द खाली पडणार, तुम्हाला पापे मी ते लागू देणार नाही. आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे, ही श्रद्धा असते. जे होतं ते चांगल्यासाठी झालं, जे होणार आहे ते चांगल्यासाठी होणार आहे. कुठेही आपल्याला काळजी करायचं कारण नाही. होऊन काय होणार आहे? मृत्यू येईल ना. म्हणजे आपली सगळ्यात मोठी भीती काय आहे आयुष्यामध्ये? आपण मरणार, मी मृत्यूकडेच जातो आहे. म्हणजे ह्याच्याहून आणखीन काय वेगळं होऊ शकतो? मृत्यू येणार ही भीती सगळ्यात मोठी भीती, आणि तुम्ही मला मृत्यूकडेच जायला सांगले, मृत्यूकडे चाललो आहे मी. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? आणखीन काय वेगळं होणार आहे? त्यामुळे काहीही काळजी करायचं कारण नाही. ते म्हणतो की जसं एखादं धान्य बीज पक्व होतं आणि नंतर मग ते गळून पडतं. बीज रोवलं जातं, त्याच्यातून थोडंसं रोप येतं, रोप मोठं होतं, मोठं झाल्यानंतर त्याला फळं येतात, मग ते पक्व होतं, नंतर ते सुकतं, नंतर ते एक दिवस जातं. हे जसं जीवनचक्र अतिशय नैसर्गिक आहे, तसंच जातस्सी ध्रुव मृत्यू, जो जन्माला आला आहे तो मरणारच आहे ना. पण जर मरणारच आहे तर त्या मरणासाठी मरण येणार म्हणून किती काळजी करावी, किती चिंता करावी, किती भयग्रस्त जगावं. आपण फार घाबरणारी माणसं झालो ह्या भारतभूमीत असूनही. त्यामुळे ह्या पक्व धान्यबीजासारखं एक दिवस मृत्यू येणार आहे असं नचिकेत जे सांगतो, समर्थ पण तेच सांगतात. जीवित्व तृणवत मानावे. त्यांनी जे पत्र लिहिल्यानंतर काय जीवन आहे, जीवन जात आहे. आणि आपल्या परंपरेत हे असे पुन्हा पुन्हा तुम्हालाही दिसतील. तुम्हाला जो महाभारतातला जो संवाद आहे त्याच्यामध्ये ती म्हणते की नहि धूम्रयितम शिरम मुहूर्तम ज्वलयितम श्रेयम नहि धूम्रयितम शिरम. एक क्षण असा हलकल्लोळ करावा, देव मस्तकी धरावा, एक क्षण असा तुम्ही जगा, एक काही वेळ तुम्हाला असा मिळू दे ह्या जगामध्ये की तुमची ठिणगी सगळ्यांना दिसेल, तुमची ज्वाला दिसेल, लोक विसरू शकणार नाहीत तुम्हाला. हे जगणं अधिक योग्य आहे. नाही तर वर्षानुवर्ष नुसते चाललंय, काय झालं? जगतोय. आपण जगत नाही आहोत. स्टॉप एक्झिस्टिंग, स्टार्ट लिव्हिंग. जगणं कधी सुरू करणार? आपण जगत नाही कारण आपण घाबरत राहतो. काय होईल. तर जीवत्व तृणवत मानावे. तर मृत्यू न माने विख्यात, समर्थानेच लिहिलं आहे. मृत्यू न माने श्रीमंत, मृत्यू न माने अद्भुत पराक्रमी. मृत्यूला कोणी विख्यात आहे फरक पडत नाही, मृत्यू येणार आणि त्याला घेऊन जाणार. कोणी श्रीमंत आहे फरक पडतो का? घेऊन जाणार. अद्भुत पराक्रमी आहे, घेऊन जाणार. कोणीही राहत नाही. त्यामुळे नचिकेत सांगतोय मी मृत्यूकडे जातोय. इथे नचिकेताचं वैशिष्ट्य आणि सगळा कठोपनिषद, मृत्यूशी झालेला संवाद, कठ आणि यमाचा संवाद हा अप्रतिम कठोपनिषदातला. दुसरा असाच सावित्री आणि यमाचा संवाद जो सावित्री या आख्यानात येतो. त्याच्यावर नंतर महायोगी श्री अरविंदांनी सावित्री हे महाकाव्य लिहिलं. तर त्यामुळे मृत्यूकडे झाल्यानंतर मृत्यू गेलेला असतो, म्हणजे यम गेलेला असतो कुठेतरी बाहेर आपल्या नेहमीच्या कामाला. तो काही तिथे नसतो, आपल्या भ्रमणावरती असतो. आपण घाबरतो मृत्यू आला की आपण म्हणतो अरे जा बाबा, येऊ नको. आणि हा मुलगा तिकडे 3 दिवस आणि 3 रात्र बसून राहतो. कारण नाही आहे, मृत्यूला भेटायला आलो आणि मृत्यू नाही म्हटल्यावर काय करणार? तो तिथेच बसून राहतो. आणि जेव्हा यम परत येतो आणि त्याला बघतो की अरे हा इथेच बसला आहे, माझ्यासाठी एक अतिथी माझ्याकडे आला. अतिथी हा वैश्वानर आहे असं ते, म्हणजे वैश्वानर येतो तेव्हा त्याला पाणी देऊन शांत करायचं असतं. आपल्याकडे अजूनही पद्धत आहे ना, कोणी आलं की गुळ पाणी देतात. आपल्या परंपरा किंवा पद्धती ह्या आपल्या तत्त्वज्ञानातून येतात, म्हणून त्या धागा जोडला पाहिजे. तो इथे माझ्यासाठी थांबलास, मी तुला काही देऊ शकलो नाही, म्हणजे हे किती वाईट झालं. मला तुला हे काहीतरी द्यायला पाहिजे, म्हणजे स्वागत करायला पाहिजे होतं. तू इथे नुसताच बसलास, अन्न पाणी तुला काही मिळालं नाही, त्याला वाईट वाटतं आहे. आणि दुसरं म्हणजे माझी वाट पाहत बसणारा माणूस किंवा व्यक्ती पहिल्यांदाच आयुष्यात बघितला मी. माझी वाट कधीच कोणी बघत नाही. म्हणजे म्हातारीची गोष्ट माहिती आहे ना, ती मोळी घेऊन जात असते. आणि काय आयुष्य आहे, काय भयंकर आहे आयुष्य माझं, कोण मला विचारत नाही, इतकं कष्ट मी म्हातारपणी करते. आणि मग ती मोळी धाडकन टाकते आणि म्हणते देवा उचल रे बाबा आता. तो उचल रे बाबा म्हटल्यावरती यम येऊन उभा राहतो आणि म्हटलं चल म्हातारे उचलतो तुला आजच. एवढी आयुष्याला कंटाळल्यास ना, तर उचलून घेऊन जातो. ती लगेच मग म्हणते नाही मी कुठे म्हटलं मला उचल, मी म्हटलं मोळी उचल.
मुळी उचलून घेऊन जा, मी तर आहे, मला अजून नातवाचं मुख बघायचं आहे, मग त्याचं बारसं आहे, मग त्याचं लग्न आहे. म्हणजे आपण इतके अडकलेलो आहोत. असे मृत्यू आल्यानंतर त्याला टाळणारे किंवा घाबरणारे, पळून जाणारे बहुसंख्य असताना मृत्यूच्या दारात 3 दिवस कोणतरी उपाशी तापाशी बसून राहतो, कारण वडिलांना शब्द दिलेला आहे, श्रद्धा आहे की काहीतरी याच्यातून निष्पन्न होणार आहे चांगलं, हा अलौकिक आहे काहीतरी. म्हणतो त्याला म्हणतो की अरे बापरे, एवढं तू करून मी तुला 3 वर देतो. असे त्याला ते 3 वर तो देतो. आणि त्याच्यानंतर मग गोष्ट पुढे येते, तर गोष्ट किंवा उपनिषद पुढे येतं, तेव्हा तो पहिला वर मागतो. इथे पण त्याचं वैशिष्ट्य आहे, का त्याचा आदर्श इतका मानतात. तो पहिल्या ह्याच्यात तो म्हणतो की मी परत गेल्यानंतर वडिलांना मला ओळखू दे, त्यांचा राग शांत झालेला असू दे, आणि त्यांना पुन्हा माझ्या पहिल्यासारखंच माझं प्रेम राहू दे. त्यांना हे जे त्यांनी चूक केलेली आहे त्याची त्यांना काही शिक्षा होऊ नको दे. हा त्याचा पहिला वर. म्हणजे पहिल्या वरातच किती वैशिष्ट्य आहे. असं नाही म्हणाला मला हे द्या ते द्या, कारण काहीही मिळणार होतं, पण हे द्या. तो खुश होतो आणि तो म्हणतो की किती छान, म्हणजे वडील एवढे रागावले आणि तुला पाठवलं, पण तू वडिलांचाच विचार करतोयस की त्यांना काही ह्याचा त्रास होऊ नये आणि त्यांनी मला ओळखू दे. ओळखू दे म्हणजे काय, नावगाव तर माहिती आहे, पण मला ओळखू दे म्हणजे मी वेगळा, मी काहीतरी कामाला आलेलो आहे, मी काहीतरी कार्य करतो आहे, तुम्ही ओळखा मला, मी सामान्य आहे का नाही आहे. मग तुम्ही मला असं नको समजू दे. म्हणजे हा एक मोठाची समस्या आहे. आपली मुलं काय आहेत हे आईवडिलांनाच ओळखता येत नाही. नावागावानी ओळखतात, त्यामुळे मला ओळखत नाही का, ओळखतो ना, अरे तुझं नाव मीच ठेवलं, मी ओळखतो. तशी ओळख नाही. काय त्याचं आहे बीज, काय आहे त्याचं सत्व, काय आहे त्याचं गंतव्य, काय आहे आपण नाही ओळखलं तर भलतीकडेच त्यांना घेऊन जातो आपण आपल्यासाठी, आपल्या इच्छेसाठी. म्हणून मला ओळखू दे. त्याला तो वर लगेच तो देतो, घे बाबा, तू इतकंच मागितल्यावर तुला द्यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर मग दुसरा वर माग. मग दुसरा वर मागताना तो म्हणतो की असं म्हणतात की मृत्यूच्या नंतर आपल्याला स्वर्गात जायला मिळतं आणि मग त्यासाठी यज्ञ केल्यानंतर आपल्याला तो स्वर्गप्राप्ती होते वगैरे वगैरे. तर तो कुठला यज्ञ आहे, त्या यज्ञाची मला माहिती द्या वगैरे अशा पद्धतीने तो दुसरा विषय मांडतो. तेही देण्यासारखं होतं, त्याला त्याची माहिती सगळी देतो, बाबा असं कर तसं कर असं. आता इथे थोडीशी फोड स्वामी रंगनानंद किंवा आपले सगळे बाकीचे ह्याच्यावर भाष्य करणारे त्यांनी थोडी फोड त्याच्यावर केलेली आहे, किंवा आदिशंकराचार्य वगैरे, की आपल्याकडे सगळ्याच धर्मांमध्ये, भारतामध्ये सुद्धा स्वर्ग आणि नरक कल्पना आहेत. परंतु प्राचीन काळात सुरुवातीला जेव्हा हा विषय आला तेव्हा स्वर्ग म्हणजे काहीतरी खूप सुख आहेत तिकडे जा, म्हणजे इथे सुख नाही आहेत म्हणून आणखीन सुख तिकडे मिळतील म्हणून तिकडे जा, अशी कल्पना नव्हती. तर इंद्रियजन्य सुख जी आहेत इथे, इंद्रियातून मिळणारी जी सुख आहेत त्याच्यात सुख किंवा आनंद तुम्हाला पूर्ण मिळणार नाही आहे हे माहीत असल्याकारणानं अशी एखादी जागा किंवा अशी एखादी कल किंवा असा एखादा लोक असावा जिथे आपल्याला ह्या इंद्रियजन्य किंवा इंद्रिय लोलूप सुखातून पलीकडे जाता येईल, तर तो खरा स्वर्ग, अशी कल्पना पहिली होती. म्हणून तो म्हणतो स्वर्गाचं ज्ञान किंवा स्वर्गाकडे जाण्यासाठी काय यज्ञ करावा, त्याची काय गोष्ट आहे, ते सगळं तो त्याला विचारतो. म्हणजे असा आपण अर्थ घ्यावा. नाही तर मग थोडंसं विसंगत होतं की तो आधी तिकडे स्वर्गात जायची इच्छा होतो आहे, नंतर तिसऱ्या वारामध्ये मला ते नको म्हणतो आहे. पण स्वर्गाची कल्पना ती होती. नंतरच्या काळात, तसं मी काल पण म्हटलं, काळ जातो पुढे तसा बदलत जातात गोष्टी. पुराण काळात वगैरे आपण बघू किंवा बाकी ठिकाणी सुद्धा अशा कल्पना यायला लागल्या की एक सगळं छान छान असलेल्या आणि सगळे ऐश्वर्याम मिळणाऱ्या एक जागा आहे आणि इकडे सगळं भयंकर असलेल्या जागा आहेत, अशा त्या कल्पना नंतरच्या आहेत थोड्या, हे आपण समजून घेऊ. तर त्यामुळे तो दुसरावर की हे जड जगात जर तुमचे प्रश्न सोडवू शकत नसेल तर ह्या जगाचं कुठलंही मल्टिप्लिकेशन, ह्याचं कितीही तुम्ही आणखीन हा पृथ्वीवर एवढी सुखं आहेत त्याच्या 10 पट सुखं स्वर्गात मिळतील. असा स्वर्ग असेल तो स्वर्ग पण तुम्हाला सुख देणार नाही, कारण जर 1 देत नव्हतं तर 10 कसं देईल, 100 कसं देईल. इट इज नॉट अबाउट क्वांटिटेटिव्ह मल्टिप्लिकेशन ऑफ वॉट यू आर हॅव्हिंग हिअर, दॅट इज नॉट हेवन. इट नीड्स टू हॅव ए पॅराडाईम शिफ्ट. म्हणजे हे थोडं वेगळं भाग झाला, पण हे समजून घेणं आवश्यक आहे. हेच तिकडे आणखीन मल्टिप्लाय करायचं आहे. ही नंतर मग ती जन्नत आणि अशा सगळ्या हेवन वगैरे त्या कल्पना तिकडून आल्या, त्या 72 हूर वगैरे, तशी आपली उपनिषदकारांची तशी कल्पना नाही. हाही वर देण्यासारखा होता, त्याला दिला तो वर आणि त्याच्यावर संतुष्ट होऊन तो म्हणाला की आता ह्यानंतर हा जो यज्ञ आहे तो तुझ्या नावाने ओळखला जाईल आणि लोक ह्याला अशा पद्धतीने करतील वगैरे, हे सगळं झालं. म्हणजे ही थोडा संक्षेपाने घेतो कारण आपला मुख्य विषय पुढे येतो आहे. तिसरा वर माग आणि आणखीन पण काय त्याला थोडंफार देतो, म्हणजे एकूण 4 त्याला गोष्टी देतात. ह्या गोष्टी पहिल्या गोष्टी झाल्या. 4थ्या वेळेला मात्र यमालाही संभ्रम पडतो की यार काय करावं, कारण चौथा किंवा तिसरा म्हणतो मी, तिसरा वर जो नचिकेत मागतो त्यावेळेला तो म्हणतो की येयम प्रेते विचिकित्सा वगैरे असं ते सगळे श्लोक येतात की काही म्हणतात मृत्यूनंतर व्यक्ती जी असते ती अस्तित्वात असते,
काही म्हणतात ती अस्तित्वात नसते. तर खरं काय, मृत्यूनंतर अस्तित्व असतं का? असलं तर ते कसं असतं? मृत्यूनंतर जायचं म्हणजे कुठे जायचं? हा सगळा विषय तो परत मांडतो. तर यम त्याला सांगतो, बाबा रे, हा फार सूक्ष्म विषय आहे, हा फार कठीण विषय आहे, तू हे विचारू नकोस, बाकी काही असेल तर विचार. दुसरं असं म्हणजे थोडंसं लाईटर नोटवर म्हणायचं तर, आणि हे म्हणजे माझंच काम आहे, तू माझ्याच कामाच्यावरती बोलायला लागलास तर मग नंतर मी काय करू उद्या? हेच जर रहस्य लोकांना कळलं की मृत्यू काय असतो, मृत्यूपलीकडे काय असतं आणि असं सगळं अस्तित्व काय असतं, तर मग माझं काम काय राहिलं? म्हणून मग तो सांगतो. एकंदरीत विषय कठीण आहे हा, फार लोकांना कळणारा किंवा समजणारा, की फार लोक विचारत पण नाहीत त्याच्यावरती. पुन्हा नचिकेताचं वैशिष्ट्य की त्यांनी हा विषयच मांडला आणि त्यामुळे ते म्हणतात की हे नको, दुसरं काहीही मागतो, दुसरं काहीही माग. दुसरं काय माग याचं जे एक सूची किंवा एक जर सगळा त्याचा त्यांनी विवरण दिलेलं आहे यमानी, त्याच्यामध्ये तुला काय सोनं चांदी पैसे लत्ता सगळं, तुझी जागा जमीन जुमला काय पाहिजे सगळं माग. पृथ्वीवरचं सगळं ऐश्वर जे लोकांना युगानुयुगं मिळत नाही असं सगळं मी तुला द्यायला तयार आहे, कारण तू इथे आलास, मला भेटलास, इतके वर पहिले मागितलेस ते चांगले मागितलेस. तिसरा वर म्हणून तुला सगळी जी अहिक सुबत्ता संपत्ती, ज्याच्यामध्ये लोक सुख आहे असं म्हणतात, अशा सगळ्या गोष्टी तुला मिळवत. जमीन, आपण कशात म्हणतो सुख? असंच ना, जमीन खूप हवी, सत्ता खूप हवी, पैसा अडका खूप हवा, सोनं चांदी खूप हवं. नंतर मग मला हव्या त्या व्यक्तीबरोबर मला म्हणजे अगदी जगातल्या सगळ्यात सुंदर ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर माझं विवाह संपन्न व्हावा. हेच सुखाच्या व्याख्या असू शकतात, नाही का? आणखीन काय माग? हत्ती हवे, म्हणजे त्या काळाप्रमाणे हत्ती घोडे रथ हे पण तुला देतो, त्रैलोक्याचं सगळं ऐश्वर देतो. अशा सगळ्या त्यांना तो गोष्टी सांगतो, हे सगळं मिळेल तुला, पण तू म्हणतोस ते मागू नकोस. म्हणजे तो फ्लिप कर क्वेश्चन, हा क्वेश्चन फ्लिप कर असं म्हणतोच. हा तिसरा क्वेश्चन हा नको, तिसरा वेगळा कर. त्याच्यावर नचिकेत जे उत्तर देतोय तेही फार विलक्षण उत्तर आहे. तर नचिकेत त्याला तेच म्हणतो, त्यानंतर बृहदारण्यकोपनिषदात पण मैत्रेयी याज्ञवल्क्य संवादात येतं, किंवा आत्ता पण बाकी काही उपनिषद तुम्ही बघताय त्याच्यात हे येतं. तर त्याच्यात तो तेच म्हणतो आहे की हे माग ते माग, असं माग, वाद्य असतील, रथ असतील, रूपवान युवती असतील, तुला इच्छा मृत्यू ते पण सांगतो. तुला मृत्यू पण तुला हवा तसा मिळेल, तू दीर्घायुषी होशील, शतायुषी होशील, आणखीन खूप जगशील. म्हणजे कल्पनेच्या मध्ये जे येतं, कल्पनेच्या बाहेर जे येतं, त्या सगळ्या सुखाच्या व्याख्या त्याच्यासमोर तो ठेवतो, तुला हे सगळं मिळेल. असं म्हणताना तो त्याला हे म्हणतो, त्याला उत्तर देताना तो म्हणतो की हे बघ, ही सगळी जी सुखं तू मला सांगतोयस ही ती सगळी अनित्य आहेत, आणि दुसरं म्हणजे ती क्षणभंगूर आहेत, ती क्षणिक आहेत. यादी तर खूप सांगितलीस तू, पण या सगळ्यात एक समानता मला अशी दिसली की ती कुठलीच टिकत नाहीत. आज आहे उद्या नाही, त्याचा स्वभावच असा आहे. अहो, आज घेतलेलं फळ किंवा भाजी उद्या राहत नाही, आज असलेली व्यक्ती उद्या तशी राहत नाही. फार काय, आज जमवलेले पैसे पण उद्या डिमॉनिटायझेशन झालं तर तेही राहत नाहीत. म्हणजे जड जगतामध्ये ज्याच्यात आपण सुख आहे असं कल्पना करतो, ती सुखं अत्यल्प काळासाठी असतात किंवा ती बदलत राहतात. बदलणं हा त्यांचा नियम आहे, परिवर्तन किंवा त्याचं क्षती होणं हा त्याचा स्वभाव आहे. आणि त्यामुळे हे कुठलंही जे तू सांगितलंस त्याच्यामध्ये मला जे हवं आहे ते मला त्याच्यात मिळणार नाही. दुसरं असं तो म्हणतो, त्याच्यामुळे इंद्रियांचं तेज कमी होतं. म्हणजे हा त्यातला एक आणखीन एक भाग तो त्याला जोडतो. ती क्षणभंगूर आहेत, ती क्षणिक आहेत, आणि त्याच्यामुळे जर ते आपण भोगत राहिलो, त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी, तुमचे इंद्रियांचे तेज जे आहे, ज्या तेजामुळे तुमचं व्यक्तित्व दिसतं आहे, ते तेज क्रमशः कमी होत जातं आणि माणूस निस्तेज होतो. माणूस अतिशय, आपण ज्याला म्हणतो ना की मिडिओक्रसी, जो आजचा गुणधर्म आहे. टुडेज वर्ल्ड इज फॉर मिडिओकर्स अँड मिडिओक्रसी, व्हेअर इवन द ग्रेट पीपल हॅव टू बिकम मिडिओकर इफ दे वॉन्ट टू सर्वाईव्ह, असं एका तत्ववेत्यांनी म्हटलं. ते खरंच आहे. म्हणजे तुम्ही कमी तेजात राहा, एवढं तेजस्वी होऊ नका, कारण आत्ताच्या या सिस्टीममध्ये फार तेजस्वी गडबड होऊन जाते. साधे राहा थोडेसे, काय म्हणतात ना त्याला, जस्ट बी बिलो द बेंचमार्क्स. तर त्यामुळे तो ते सांगताना सांगतो, बघा इकडे पण भांडी पडतात, म्हणजे जड द्रव्य अशी आहेत ती त्या स्थितीत राहत नाही, ती खाली येत जातात सारखी. त्याला गुरुत्वाकर्षण खेचत, त्याला जडता खेचत असते, त्याला मूढता खेचत असते त्याला. त्यामुळे तो त्याला सांगतो,
आणि हे फार सुंदर, त्यातलं एक खूप वाक्य ह्यातली म्हणजे अशी कोरून ठेवावी अशी वाक्य आहेत, श्लोक आहेत. त्यातलं हे वाक्य असं की न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो लप्स्यामहे, असं तो त्याला पुढे वर्णन करून सांगतो की वित्ताने किंवा धनाने कधीही माणसाचं समाधान होत नाही. पैशानी सुखी झाला आहे असा माणूस मला आणून दाखवा, असं गोंदवलेकर महाराज म्हणतात ते. असं पैशानी सुखी झालं दाखवा, आणून दाखवा. झाला नाही, कोणीच झाला नाही. नाही वित्तेनं तर्पणीय मनुष्य. पण ते म्हणतात तसं आपण त्याला एवढा मोठा समजतो की ते शेवटी तो आपल्या उरावर बसतो तरी आपल्याला पुरून उरतो, तरीसुद्धा त्याचं काही महत्त्व जात नाही. म्हणजे एका निर्जीव गोष्टीवर, सोन्या चांदीच्या नाण्यांवर किंवा नोटांवर आपलं सगळा जीव, आपलं सगळं आयुष्य त्याच्यामागे लावतो की नाही? खरं आहे की नाही? आपण सगळे तसे आहोत की नाही? थोड्याफार प्रमाणात आपण प्रापंचिक होत. आपण काळजी वाटते. कसली काळजी? उद्या काय होईल, माझ्यानंतर काय होईल, ह्याचं काय होईल, त्याचं काय होईल, अशी सगळी काळजी असते. आणि ती होतं का तसं? म्हणजे तुम्ही हे सगळं सांभाळल्यामुळे त्यांनी काय साध्य होतं का? हे पण आपल्याला कळतं की त्यातून होत नाही आहे, तरी आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाही. म्हणून नचिकेत सांगतोय की माणसाचं समाधान संपत्तीने कधीही होत नाही. दुसरं असं म्हणजे फार चतुराई पण आहे त्याच्याकडे की तुला भेटल्यामुळे मला सगळी संपत्ती आणि दीर्घायुष्य मिळणारच आहे, मग परत कशाला मागू तुझ्याकडे मी? मृत्यू, साक्षात मृत्यू जर मला वश झाला तर बाकी काय मिळणार? असं थोडंसं त्याला आणखीन एक क्लेवर पंच त्याला तो देतो. म्हणजे आधुनिक जग ह्या आपण म्हणतो ना कठोपनिषद काय किंवा काय भारतीय तत्ववेत्ते त्याच्या प्रेमात आहेतच, पण पाश्चात्य विचारवंतांनी पण अनेकदा असेच विचार आता बोलून दाखवायला लागलेले. तर मुमफोर्ड म्हणून त्याचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हे वाक्य छान म्हणून मी इथे टेक्निक्स अँड सिव्हिलायझेशन्समध्ये येतं. ते म्हणतं की माणसांचं गरजांचं समाधान कधीही होत नाही, एका गरजेतून नवीन गरज निर्माण होते. हे मुमफोर्ड बोलते, पण हे आपल्याकडे पण हेच सांगितलं आहे कठोपनिषदात. एका गरजेतून दुसरी गरज येते. गरजा कधीही संपत नाहीत. संपतात का? आपला अनुभव सांगा. गरजा संपत नाहीत. हे झालं ते झालं ते, कारण ते मिळवण्यापर्यंत जी तृष्णा असते ती मिळवल्यानंतर ती नष्ट होते. ती पण त्याचं महत्त्व पण कमी होतं. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी असा एक इकॉनॉमिक्समध्ये नियम आहे, तो मानसशास्त्राला पण लागू आहे. मिळेपर्यंत हवं असतं, मिळाल्यानंतर ते परत रिपीट व्हायला झालं, त्याची व्हॅल्यू निघून जाते. महाभारतामध्ये ययातीची तीच कथा आहे. आपलं आयुष्य जगला, सगळं सुख भोगलं, नंतर मुलाचं पण यौवन घेतलं, ते पण भोगलं, आणि नंतर शेवटी म्हणाला की नाही, या भोगातून कधी समाधान मिळत नाही, हा माझा तुम्हाला सगळ्यांना अरे तू कशाला देतो? कळलं लोकांना आता. दोनदा सगळं केलंच तरी झालं नाही. दोनदा म्हणजे अजून 100 वेळा केलंच तरी होणार नाही. यू कॅनॉट मल्टिप्लाय अ रॉंग थिंग टू गेट अ राईट थिंग. 100 वेडे एका खोलीमध्ये आणून बसवले म्हणजे त्याच्यातून एक शहाणा तयार होत नाही. उत्तर चुकलं आहे म्हणजे चुकलेलंच आहे. दिशा बदलली पाहिजे. त्यामुळे मृत्यूनंतर काय होतं हेच मला सांग, मला तेच हवं आहे. हेच माझा तिसरा जो प्रश्न आहे तो मी कायम ठेवतो आहे. इथून मग ते पुढचं गोष्ट सुरू होते किंवा पुढचा भाग सुरू होतो की तो मग पुढच्या भागामध्ये श्रेय काय आणि प्रिय काय हे सांगतो. श्रेय काय आणि प्रिय काय हा एक महत्त्वाचा विषय कठोपनिषदात आलेला आहे. श्रेय म्हणजे जे श्रेयस्कर आहे, कल्याणकारी आहे, दीर्घ काळापर्यंत ज्याच्यामुळे आपल्याला खरं कल्याण होणार आहे, ते श्रेय. आणि जे आत्ता हितकर वाटतं आहे, प्रिय वाटतं आहे, गोड वाटतं आहे, ते प्रेय किंवा श्रेयस आणि प्रेयस असे पण शब्द इकडे. आणि इथेच गल्लत होते. श्रेय प्रेयाचा विवेक आपल्याला करता येत नाही बऱ्याचदा, की हितकर काय आहे, कल्याणकारी काय आहे, आणि आत्ता मला आवडेल असं काय आहे, छान वाटतं आहे, गोड वाटतं आहे, मजा वाटते, आनंद वाटतो, हे काय. आपण प्रेयाच्या नादी लागून श्रेयाकडे पाठ फिरवतो किंवा त्याकडे डोळेझाक करतो, ही आपली खरी शोकांतिका आहे. म्हणजे पुन्हा महाराजांचं उदाहरण येतं. म्हणजे आपल्या संतांनी हेच सांगितलं की पंढरपूरला जाणारे 2 वाटा मिळा एका प्रवाशाला दिसल्या. 2 वाटा पंढरपूरकडे जातात. एक होती ती अगदी छोटी पायवाट होती आणि काट्याकुट्यातून जात होती. दुसऱ्या वाटेकडे सुरुवात केल्यावरच त्याला कोणीतरी सांगितलं की तुम्हाला कुठे जायचं आहे? पंढरपूर. ही पंढरपूरला जात नाही, पण वाट छान आहे, जा इकडून. पण दुसऱ्या वाटेवरती जत्रा होती, छान खेळ चाललेले होते, मिठाईची दुकानं होती, आणि छान बऱ्याच गोष्टी अशा छान छान होत्या सगळ्या. वाट अतिशय छान बनवलेली होती. फक्त काय होतं, जसं सुरुवातीलाच त्यांना कळलं होतं, ही वाट पंढरपूरला जात नाही. बाकी सगळं मिळेल तुम्हाला, काय मिठाई हवी, हे हवं ते हवं, तुम्हाला खायला प्यायला हवं, फिरायला हवं, खेळायला हवं, प्रत्येक गोष्ट त्या वाटेवर आहे. फक्त तुमचा जे पहिलं विचार होता की मला पंढरपूरकडे जायचं आहे, तिकडे ही वाट जाणार नाही. असं आपलं झालेलं आहे. आपलं म्हणजे सर्वसामान्य लोकांचं, की आपल्याला जी वाट
आत्ता आपल्याला वाटतं की बाबा काट्याकुट्यांनी भरलेली थोडीशी दिसते, न अनट्रोडन पाथ, लोक त्या जागता ह्याच्यावरून गेलेले नाही आहेत, मी कसा जाऊ, असंच होतं ना. कोणी जात नाही आहे, मी कसा जाऊ. ही तर खूप जणं जात आहेत, 100 माणसं इकडे जात आहेत, मग मी पण जातो. ह्या वाटेवरून मी गेलो तर कोणीच दिसत नाही, समोर अंधार पण आहे, दिवे पण लावलेले नाही आहेत, तिकडे रोषणाई आहे, मेरी गो राऊंड फिरत आहेत, तिकडे दिसत आहे मला इकडून दूर, फुगे बिगे फिरत आहेत, तिकडे सगळे लोक छान मजा करत आहेत, हल्लोकल्लोळ चालला आहे, तिकडे संख्या पण खूप आहे, इकडे तर फार कमी लोक दिसत आहेत मला. पण हे श्रेय आहे, ते प्रिय आहे, हे हितकर आहे, हे श्रेयस्कर आहे, हे तुम्हाला त्या गंतव्याकडे घेऊन जाणारे, जे तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन हवं तिकडेपर्यंत तुम्हाला घेऊन जाणारे, हे तुमची वाट आहे. ही वाट नाही, ह्या वाटेवर बाकी सगळं आहे, फक्त ही वाट तुम्हाला तिकडे घेऊन जात नाही. असं होतं. सुरुवातीला जे प्रिय वाटतं ते काही काळानंतर पुन्हा दुःखात आपल्याला लोटतं. सुरुवातीला जे दुःखात वाटतं ते नंतर आपल्याकडे सुखाकडे घेऊन येतं. सुख आणि दुःखाच्या आंदोलनामध्ये आपलं सगळं जीव जातो आहे. सगळं जीवन सुख आलं, सुख बघता बघता संपलं, परत दुःख आलं, परत दुःख संपलं, परत सुख आलं. त्या सुखाच्या आशेने, एकदा मिळालेल्या सुखेच्या आशेने परत परत माणूस दुःख भोगत राहतो. एकदा सुखाची चटक लागली की मग अश्वत्थामाला एकदाच मिळालं ते दूध, तेव्हा त्याला कळलं आई आपल्याला कशी फसवत होती. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. दुःखाचा क्वांटिटेटिव्हली विचार केला दुःख खूप आहे, सुख फार कमी मिळतं आहे आपल्याला. 1-2 क्षण मिळतात, परत चालूच असतं रहाटगाडगं, परत थोडंसं मिळतं. पण ते थोडंसं मिळतं ह्या लालसे किंवा इच्छेपोटी आपण मधलं सगळं परत तेच करत राहतो. ही अशा आंदोलनामध्ये सगळं आपलं आयुष्य वाया जातं आहे म्हटलं तरी राग मानू नका, वायाच जातं आहे ना. सो आपल्याला ह्यातली मीमांसा समजून घेऊ की सुख आणि दुःख ह्या एकाच गोष्टीच्या 2 बाजू आहेत. म्हणजे सुख येतं आहे म्हटल्यावरती दुःख येणारच आहे. तुम्ही सुख असं म्हणू शकत नाही मला सुख द्या मग त्याच्यावर दुःख पण येतं आहे. ते दोन्ही एकत्र येतात. ती एन्जॉयमेंट इज ए मिलियन हेडेड सर्पंट विच इज ऑन द हेड ऑफ एव्हरीबडी टुडे, असं स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. हा अनंत असे फणे असलेला एक सर्प सगळ्यांच्या आपल्या मागे बसलेला आहे, ज्याला आपण म्हणतो एन्जॉयमेंट, मजा, आनंद, ज्याला आपण सुख म्हणतो ते सुख. आपल्याला हे कळत नाही तो कधी दंश करतो आहे. मग दंश झाला की परत आपण त्याच्या मागे जातो, परत जातो. हे आपलं आयुष्याचं असं गणित होत राहतं. तर जेव्हा सुख येतं तेव्हा ते दुःखाचा मुकुट घेऊनच येतं. जेव्हा दुःख येतं तेव्हा ते पुढे सुखाची चाहूल देऊनच येतं. होतं की नाही. सुख झालं त्याच्यामुळे दुःखाची चाहूल येते, दुःख झालं त्याच्यामुळे सुखाची पण येते. पण ह्या आवर्तनामध्येच आपण गुरफटतो. तुम्ही जेव्हा जात होता त्या रस्त्यावरून, तेव्हा मगाशी जसं उदाहरण म्हटलं तसं महाराज म्हणतात की आपल्याला शेवटी कुठे जायचं आहे ते ठरवायचं आहे, ते श्रेय आहे. ते सोडून जर आपण मध्येच थांबलो किंवा त्याच्यातच गुंतलो तर तुम्ही कशात गुंतलात ह्यानी फरक पडत नाही, तुम्ही गुंतलात ह्यानी फरक पडतो आहे. तुम्ही सुखात गुंतलात का दुःखात गुंतलात, पण तुम्ही गुंतलात ना, तुम्ही राहिलात ना इथेच. मी ते उदाहरण देताना म्हणतात की एक जण होता, त्याला मिरच्यांचं दुकान दिसलं, तो मिरच्या बघत बसला तिकडे. मिरच्या कशा दिल्या, मिरच्या काय झाल्या, हे काय झाल्या, ते कसल्या कुठल्या मिरच्या, तो मिरच्यांचा खाट काही लोकांना छान वाटतो, तिकडे तो मिरच्यांसाठी थांबला. दुसरा पुढे गेल्यानंतर त्याला तिकडे पेढ्यांचं दुकान दिसलं, तो पेढ्यांच्या दुकानासाठी थांबला. पेढ्यांसाठी थांबणंही तितकंच वाईट आहे जेवढं मिरच्यांसाठी थांबणं वाईट आहे. सुखामध्ये अडकणंही तितकंच वाईट आहे जेवढं दुःखामध्ये अडकणं वाईट आहे. माणसं कधीकधी सुखापेक्षा दुःखानेच जास्त अडकली जातात, कधीकधी दुःखापेक्षा सुखाने अडकली जातात काही जणं. पण ह्या दोन्हीवर अडकलोच ना आपण. सो गोल्डन चेन्स आर ॲज डेंजरस ॲज दी आयर्न चेन्स असं म्हटलं जातं. ते म्हणजे तुम्ही कशात अडकला आहे, तुम्ही लोखंडाच्या बेडीत अडकला आहे का सोन्याच्या बेडीत अडकला आहे, दोन्हीकडे तुम्ही अडकलेलेच आहात. तर हे श्रेयप्रियाचा पण सगळा जो हितकर आणि सुखकर, दर्शनी ओढून घेणारं आकर्षक आणि इंद्रियभोगात मिळणारं ते, आणि या विरुद्ध जे दुसरं आहे ते. आपल्या सगळ्यांची तुलना त्यामुळे जमिनीकडे बघणारा पशु जसा जीवन जगतो, सतत चरत राहतो, पण त्याला पुढचं आकाश दिसत नाही, तशी केली गेलेली. त्यामुळे धर्मवान, शीलवान जीवन आणि दिव्य जीवन ह्या श्रेयाच्या पायऱ्या आहेत, तिकडे आपण कधीतरी विसरून जातो. शॉपेनहॅमरचा शब्द इकडे येतो आहे पुन्हा, पाश्चात्य विचारवंते पण, की आता जेव्हा सगळी बाकीची ओझी आम्ही झुगारून दिली आधुनिक जगामध्ये, तेव्हा माणसाला माणूस हेच ओझं झालेलं आहे. नाव दॅट वी हॅव टेकन केअर ऑफ ऑल अदर बर्डन्स, मॅन हॅज बिकम बर्डन फॉर हिमसेल्फ. बाकी सगळं तर मिळालं, कारण इंद्रियजन्य सुखांची आता रेलचेल झालेली आहे.
आणि तरीही समाधान मिळत नाही आहे, सुख मिळत नाही, म्हणजे काहीतरी गडबड झालेली आहे ना. आता आपण आपलंच ओझं झालेलो आहोत, आपल्याला कसं पुढे घेऊन जायचं स्वतःला, असं तो शॉपेनहावर म्हणतो. या सगळ्यांवर उपनिषदांचा प्रभाव होता. आणि त्यामुळे ही गरजेतून गरज आणि सुखातून दुःख, दुःखातून सुख, ही सगळी पायऱ्या चढून गेल्यानंतर संसार म्हणजे ऐहिक अनुभवांची न संपणारी पुनरावृत्ती आहे. आणि त्यामुळे मनुष्याच्या हृदयाला चिकटलेल्या सगळ्या इच्छा जोपर्यंत नष्ट होत नाहीत, गळून पडत नाहीत, तोपर्यंत मर्त्य माणसाला हे मृत्यूचं रहस्य कळणार नाही किंवा अमरत्वाकडे जाता येणार नाही, असा त्यातला अर्थ येतो. सुज्ञ त्यात विवेक करतो. श्रेय प्रिय दोन्ही आपल्या आयुष्यात येत राहतात, सतत येतात, आज पण येत आहेत, काल पण आली होती. श्रेय काय प्रिय काय, प्रत्येक क्षणाला हा विवेक करावा लागतो. हे घेऊ का ते घेऊ. युअर चॉईसेस आर गोइंग टू डिसाईड युअर डेस्टिनी. काल प्रारब्ध आणि असा पण विषय निघाला होता. तुम्ही काय चॉईस केलात, तुम्ही काय निर्णय घेतलात तुमचा, त्याच्यावरून तुमचं पुढचं ठरणार आहे सगळं. आणि त्यामुळे तलवारीच्या पात्यावरून चालणं एवढं कठीण आहे. हे सोपं नाही हे काम. हे असं सतत निरक्षिर विवेक करणं, हे घेऊ का ते घेऊ, हे घेऊ ते, हे म्हणजे इट्स लाईक वॉकिंग ऑन द रेझर्स एज. क्षुरस्य धारा निशिदा दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदंती. कवी सांगतात की दुर्गम आहे, आमच्यासारखी सामान्य माणसं सांगतात हे सोडून द्या तुम्ही. कवी म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये ऋषी मनीषी किंवा जो द्रष्टा आहे त्याला कवी म्हणतात. कवी म्हणजे आजच्या काळातले कवी संमेलनवाले कवी नाही. कवी जो बघू शकतो तो, जे न देखे रवी तो देखे कवी, तसा कवी वाल्मिकी व्यासांसारखा. ते पण म्हणतात हे तलवारीच्या पात्यावर चालण्यासारखं. म्हणजे कठोपनिषदातलं आणखीन एक महान वाक्य आहे, क्षुरस्य धारा. काल अशा इन्फॉर्मल बोलण्यात कोणीतरी याचा उल्लेख केला होता. तलवारीच्या पात्यावर चालण्यासारखं आहे. ह्या बाजूला पडलं तर भोग आहे, ह्या साईडला पडलं तर योग आहे, ह्या साईडला पडलं तर प्रपंच आहे, या साईडला पडलं तर परमार्थ आहे. असं आपल्याला त्याच्यावरून चालत जायचं आहे. कठीण आहे. थांबला की संपला, फार जास्त धावत गेला तरी पडला. त्यामुळे आणि हा प्रभाव कसा पाश्चात्यांवर आहे. एक पाश्चात्य विचारवंत लेखक होते सॉमरसेट मॉम, त्यांचं पुस्तक आहे रेझर्स एज. कोणीतरी विचारलं हे ह्या पुस्तकाचं नाव रेझर्स एज, हे काय कुठून आलं हे नाव. कठोपनिषदातून आलं. बघा, क्षुरस्य धारा तलवारीच्या पात्यावर किंवा एखाद्या शस्त्राच्या पात्यावर चालण्यासारखं कठीण आहे. त्यामुळे नचिकेता, तू न बुडता पुढे आलास. ही भवनदी जी आहे, ही मोहनदी आहे, ती तुझ्याकडे नव्हती. मी तुला तिसऱ्या वारामध्ये एवढं सगळं दिलं होतं. कुठलाही सामान्य माणूस त्याच्यात अडकला असता की नाही. एवढं सगळं दिलेलं आहे, अजून काय पाहिजे. सगळ्या जगाचं राज्य देतो, ऐश्वर देतो, संपन्ना देतो, हवे तितक्या वेळा लग्न कर, काही कर, तू काय पाहिजे ते कर, रथ घे, घोडे घे. त्यातून तू इकडे आलास पुढे आणि मला हा प्रश्न विचारलास. म्हणून एका ठिकाणी कठोपनिषद यम म्हणतोय, मला तर तू माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ वाटतोस. आता तुझा हा संयम आणि तुझा त्याग आता मला माझ्यापेक्षा मोठा वाटतो, असंही वाक्य नंतर एकदा येतं. त्यामुळे असा तू या मोहनदीतून आलास, ह्या तलवारीच्या पात्यावरून चालण्यासारख्या ह्याच्यातून तू पुढे आलास, याच्याबद्दल त्याचं कौतुक आहे. आणि म्हणून विद्या आणि अविद्या ह्याच्यात हा भेद करायला लागतो. कुठली विद्या आहे, कुठली अविद्या आहे, कुठलं श्रेय आहे, कुठलं प्रिय आहे, कुठलं शांत आहे, कुठलं अनंत आहे. ते नाही केलं तर सगळी गफलत होऊन जाते आयुष्यामध्ये, आपली होऊ नये. अशा दृष्टीने ही नचिकेताची आणि ह्याचं आख्यान इतकं महत्त्वाचं कठोपनिषदाचं आहे. आणि केवळ जडवादी तत्त्वज्ञान, मिल्कन म्हणून एक लेखक आहेत, त्यांचं वाक्य आहे, केवळ जडवादी तत्त्वज्ञान म्हणजे मनुष्याच्या बुद्धिहीनतेची पराकाष्ठा आहे. इफ यू हॅव जस्ट मटेरियलिस्ट फिलॉसॉफी इन युअर लाईफ, इट शुड बी द वर्स्ट थिंग ए ह्युमन बीइंग कॅन हॅव ॲज ए पर्सन विथ ब्रेन. तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धिहीनीचं पराकाष्ठा काय असू शकते, तर हे असं जडवादी जिंकणं, असं त्याचं पुढचं वाक्य. त्यामुळे अविद्याम अंतरे वर्तमानाः स्वयंधीराः पंडितं मन्यमानाः नंद्रस्य माणाः पर्यंती मूढा अंधेनैव नियमना यथांधा. असं आणखीन एक त्यातलं एक गोल्डन सेंटेन्सेस ऑफ कठोपनिषदमध्ये हे पण एक सेंटेन्स धरायला हरकत नाही. म्हणजे जे ह्या अविद्येत अडकतात किंवा जे हे शांतमध्ये अडकतात आणि स्वतःला पंडित समजतात, अशा लोकांची संख्या काही कमी नाही. आणि अशात आपण येऊ नये अशी आपली इच्छा असावी की ते स्वतःला पंडित समजतात, अहमन्य असतात. ती मी पंडित आहे कारण मला एवढं सगळं येतं, मला हे सगळं येतं. अगदी थोडक्यात सांगतो, पण कदाचित वेळ कमी पडेल. तुम्हाला ती विनोबांची गोष्ट माहीत असेल, ती कदाचित वेदांती होता, तो घरी आला वगैरे माहिती आहे ना. तर ते वेळ मला तर सांगू. तर हे असे पंडित असतात
की त्यांना इतका तो स्वतःच्या विद्येचाच एवढा अभिमान असतो आणि त्यांना काय करू काय नाही असं होत असतं. पण खरं म्हणजे ते मूढ असतात. आणि अशा लोकांनी ज्यांना शिक्षण दिलं किंवा ज्यांना त्यांनी पुढे घेऊन जायचा प्रयत्न केला, असे त्यांचे शिष्यगण किंवा त्याचे अनुयायी, हे म्हणजे अंधेनैव नियमना यथांधा, एका आंधळ्याला दुसरा आंधळा पुढे घेऊन जातो आहे अशी स्थिती शेवटी होते. ए ब्लाइंड मॅन लीडिंग अनदर ब्लाइंड मॅन. मी आंधळा आहे आणि मी तुला वाट दाखवतो आहे, चल. आणि दोघं खड्ड्यात जाणार ना मग शेवटी. दाखवणाऱ्याला दिसत नाही आहे, जो घेऊन त्याच्या मागे जातो आहे त्यालाही काही दिसत नाही आहे. ही आजची स्थिती आहे किंवा ही आपल्या सगळ्या, आपण जर बघितलं तर नचिकेताला विसरल्यामुळे किंवा कठोपनिषदेला विसरल्यामुळे अशी स्थिती आहे. एक आंधळा दुसरा, ब्लाइंड मॅन लिडिंग द ब्लाइंड मॅन. आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर एक छान पुस्तक पण, ह्याच्यावर नाही पण जसं समरसेट मॉमनी त्याचा एक छोटा हे घेतला तसा तो झियाउद्दीन मला वाटतं सरदार आणि क्लॉड अल्वारिसवर त्यांचं एक ब्लाइंडेड आय म्हणून पुस्तक आहे. तर सगळ्या पाश्चात्य विचारसरणींनी मध्ययुगानंतर सो कॉल्ड सायंटिफिक एज वगैरे त्यांचं जे होते त्याच्यामध्ये ते स्वतः आंधळे होते, कारण ते त्या विज्ञानाच्या जडवादी चौकटीत त्यांनी स्वतःला अडकवून घेतलं. जसं गॅलिलिओ म्हणाला होता की विज्ञान तेच बघेल जे फक्त इंद्रियांचा कक्षेत येतं. हा त्यांनी स्वतःचा परीघ समजून घेतला आणि त्याच्यात ते तर गेलेच, पण त्यांनी बाकी सगळ्या जगाला पण घेऊन गेले त्यांच्या त्या वसाहतवादामध्ये आणि त्यांच्या सगळ्या त्या ॲग्रेसिव्ह त्यांच्या सगळ्या त्या ह्याच्यामध्ये, की आम्ही आंधळे आहोत, तुम्ही पण आंधळे आमच्यासारखे होत जाल. आणि हा चाललेला आहे. त्यामुळे इंद्रियापलीकडे जग नाही असं ज्यांना वाटतं त्या व्यक्ती मोठ्या दिसल्या तरी शेवटी त्या म्हणजे ह्या काय म्हणू प्रगतीच्या ह्याच्यातल्या त्या अजून बालस्वरूपच आहेत. त्या स्वामी विवेकानंद एका भाषणात मस्टाश बेबी असा उल्लेख करतात. ते फार कडक बोलायचं, कारण त्यांना विषयच तसा होता की त्या म्हणायचं की तुम्हाला आवडो ना आवडो, मला जे सांगायचं आहे तुम्हाला हा वेदांत आहे. कोणीतरी विषय तुम्ही एवढं सगळं सांगता, अमेरिकेमध्ये भारतामध्ये एवढी व्याख्यानं, तुम्ही काय नक्की विषय काय आहे? तो म्हणजे माझा एकच विषय आहे, तो म्हणजे उपनिषद, बाकी काही सांगितलं नाही मी. त्यामुळे तुम्ही हे मिशी असलेली पण अजूनही लहान मुलं आहेत असं ते म्हणाले होते. त्याचा अर्थ इकडे हे असे स्वतःला पंडित म्हणणारे मूर्ख लोक अज्ञानात राहतात, दुसऱ्यांना पण तसंच घेऊन जातात. आणि नौका पाण्यात जाते पण पाणी नौकेत येता कामा नये, हा जो एक विवेक आहे की नौका पाण्यातून जाते हे माहिती आहे, पाण्याशिवाय नौका चालत नाही, पण म्हणून नौकेत पाणी शिरू द्यावं का? मग ती बुडणार नाही का? तर हा विवेक संपतो. आणि त्यामुळे सुखलोलुपतेचा हा जुलूम हे कळायला पण वेळ लागतो की हा सुखलोलुपता ही जुलुमी आहे, माझं मनुष्यत्व हरवत आहे, मी ज्यासाठी आलो ते माझं गंतव्य मी हरवत आहे. हा जुलूम केवळ व्यक्तीवर चालत नाही, तो पूर्ण संस्कृतीवर चालतो असं आपल्याला इथून कळतं. की फक्त व्यक्ती नाही, पूर्ण समाज, संस्कृती आणि त्यांचा सगळा इतिहास त्याच्यामध्ये ह्याच लोलुप ह्याच्यामध्ये अडकत जातो. आपण म्हणतो ह्या दोन प्रकारच्या प्रकृती आहेत, परा आणि अपरा, अष्टधा प्रकृती आणि पराप्रकृती, असं पण ते सगळं वर्णन पण करतो. त्यामुळे मनुष्याचं मनुष्यत्व हे ह्या प्रकृतीच्या वरती येण्यामध्ये, प्रकृतीमध्येच राहण्यामध्ये नाही, असं ते पुढे सगळं वर्णन येतं. एक्सपान्शन इज लाईफ, कॉन्ट्रॅक्शन इज डेथ, असं त्याचं स्वामीजी नंतर वर्णन करतात. आणि त्यामुळे विद्वत्ता हवी, पांडित्य हवं, हे सगळं जिकडे खरं आहे तितकंच ते आचरणात यायला हवं. ते बोले तेसा चाली त्याची वंदावी पावले असं आपण म्हणतो, ते उगाच नाही. आपण बोलू शकतो, वेदांत छान बोलता येतो, हे आमचा पण दोष झाला, पण तुम्ही वागता कसे? ते एखादा वेदांती माणूस खराच किती श्रेष्ठ आहे हे बघायचं असेल तर महाराज गमतीने म्हणतात त्याच्या पत्नीला भेटा, तिला विचारा हा कसा आहे, तिकडे खरं कळेल. कारण तिथे लपवालपी चालत नाही. तुम्ही खरे किती बदललेला ती सांगेल बरोबर. आणि वैसा वरसा, म्हणजे पत्नी जर असेल पंडिता तर मग तिच्या नवऱ्याला विचारा असं. म्हणजे थोडक्यात गमतीचा भाग सोडला तर आपल्याला कोणी पाहत नसतानासुद्धा आपण कसे वागतो. मला कोणी पाहत आहे, मी कायद्याच्या कचाट्यात अडकेन, मला हा लॉ प्रोहिबिटेड गोष्ट आहे ही म्हणून मी करतो आहे का, मी खरंच माझ्यामध्ये परिवर्तन बदल झालेलं आहे तर मी करतो आहे, हा त्यातला विषय आहे. म्हणून पत्नीला विचार किंवा पतीला, कारण तिथे कोणी बघत नाही असं समजून आपण काही गोष्टी करत असतो. त्यामुळे हे बघितल्यानंतर पुढे एक छान वाक्य आणखीन नचिकेताच्या ह्या सगळ्या ह्याच्यात येतं. तो म्हणतो नैषा तर्केण मतिरापनेया. अजून एक फार सुंदर यातलं एक वाक्य, नैषा तर्क, हा तर्काने समजायचा विषय नाही, तर्काने हा कळणार नाही. आणि त्यामुळे ह्याविषयी फार कमी लोकांना कळतं, ऐकायला मिळतं. ज्यांना फार कमी लोकांना ऐकायला मिळतं, फार कमी लोकांना, ऐकलेल्या लोकांना ह्यातलं कळतं, ऐकायला आधी कमी लोकांना मिळतं. ती भावना, ती इच्छा पण व्हायला पाहिजे ना की मला हे ऐकायचं आहे.
आता आपण इकडे एक 80-90 लोक इकडे आलात, तुम्हाला ऐकावं असं वाटलं म्हणून तुम्ही आलात, सज्जनगडाच्या पवित्र भूमीवर आलात तुम्ही. अशी लोकसंख्या किती आहे आपली, त्यातले किती आले? ऐकायला वाटावं अशी पण माणसं कमी, ऐकायला मिळणारी माणसं पण कमी, आणि ते ऐकल्यानंतर ते कळणारी माणसं आणखीन कमी. तर त्यामुळे ह्याच्याकडे काही जण आश्चर्याने बघतात, काही जण ह्याच्याकडे विस्मयाने बघतात, काही जण ह्याच्याकडे अरे काय बाबा असं काय आहे असं बघतात, काही जण त्याच्या इतकं त्यांना ते हावी होऊन जातं की बापरे आता नको पुढचं असं म्हणतात. असे वेगळे लोकांच्या वेगळ्या त्याच्या दृष्टिकोनाने ह्या विषयाकडे बघितलं, कारण विषय तसा आहे खूप महत्त्वाचा, पण तरीही खूप आपल्याला जवळचा असूनही लांब राहिलेला असा विषय. आणि त्यामुळे नैषातर्केण मतिरापण्या, शब्दजाल महारण्य चित्तभ्रमण कारकम असं जे आपले आचार्य म्हणतात ते त्यासाठी आहे. ते शब्दजाल असं एक अरण्यासारखं एकदम असं निबिड अरण्यात गेल्यासारखं शब्द 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 होतात. त्याच्यातून बाहेर काय बाबरे काय म्हणायचं काय तुला, काही ना क्या चाहते हो असं ते शेवटी कळतच नाही पुढे काय म्हणायचं आहे त्याचं, बाहेर काय त्याच्यातून काय म्हणायचं आहे, महारण्य झालं आहे. त्यामुळे खरा जो ज्ञानी आहे तो बरोबर त्या गोष्टीला तुम्हाला दाखवू शकतो. म्हणून ते अंधेने मनी म्हणा इथं तो आंधळा नसला पाहिजे, त्याला कळलं पाहिजे बाबा हे दाखवायचं आहे, इथून तुला इकडे घेऊन जायचं आहे असं तो त्याला दाखवू शकणारा आणि तुला घेऊन जाणारा, बोट पकडून घेऊन जाणारा असा तो गुरु. नुसता दाखवत नाही, ह्या बघ बघितलं आता काय करू, चल तुला घेऊन जातो, असं जायचं आहे तिकडे, अशा पद्धतीने ते होतं. आणि त्यामुळे हे मग प्रतिभा म्हणजे काय, प्रज्ञा म्हणजे काय, केवळ बुद्धी किंवा केवळ आजचं सगळं शिक्षण हे केवळ मेमरी वाढवण्याचं आहे, काही प्रमाणात रॅशनल माइंड वाढवण्याचं आहे. पण इंट्युटिव्ह माइंड, इल्युमिनिंग माइंड, काल आपण बोलत तसं ह्या ज्या वरच्या पायऱ्या आहेत त्या म्हणजे सुपर माइंड तर नंतर, सुपरामेंटल तर नंतर पाटील, पण त्याच्या आधीच्या ह्या सगळ्या इल्युमिनिंग माइंड आणि इंट्युटिव्ह माइंड व्हायच्या पायऱ्या आहेत त्या शिक्षणात येत नाही आहेत ना. तो विषय इथे येतो आहे. प्रतिभा कशी आहे किंवा प्रतिभा काय असते हे कळायलासुद्धा प्रतिभा लागते. बाकीच्यांना कळतच नाही प्रतिभा कुठून आली. म्हणजे कधीकधी एक अगदी साध्या साध्या गाणी कवनर असणारे सुद्धा त्यांच्यात प्रतिभा असेल तर ते विलक्षण उपनिषदांसारखं सत्य सांगून जातात. आपले गदिमान होते का, विलक्षण गती सांगायचे, मरणकल्पनेशी थांबे खेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. म्हणजे आपण इथे जा नजीक ह्याचं सांगतो की मरणकल्पनेशी सगळं थांबलं, मृत्यून माने विख्यात, मृत्यून माने श्रीमंत, हे किती सटकन सांगू शकतात ते, ही प्रतिभा आहे, हे तर्क नाही आहे. तर त्यामुळे ते इंट्युटिव्ह कॅपॅसिटी डेव्हलप करणं किंवा ते येणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी नित्यानित्य विवेक पाहिजे, त्यासाठी अगदी मनापासून आलेलं वैराग्य पाहिजे आणि आपली साधना पाहिजे त्यासाठी. म्हणजे हा साधनेचा किंवा हा तपश्चर्येचा विषय हा केवळ मला म्हणजे काय म्हणतात त्याला एक्झामसाठी एवढा सिलेबस आणि ते पाठ करून मला जायचं आहे आणि ते म्हणायचं आहे तिकडे सांगायचं आहे असा विषयच नाही. आणि त्यामुळे शमदम ही सगळी षटसंपत्ती आणि असं सगळं ते म्हणजे साधन करणं, साधनाचं सगळं वर्णन तिकडे येतं. विशुद्ध मनाने जो दृढनिश्चय करतो माणूस, स्वामीजी याच्यावर, विवेकानंद स्वामी याच्यावर असं लिहितात, विशुद्ध मनाने केलेला दृढनिश्चय हा सर्वशक्तिमान होतो. मन आधी विशुद्ध पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे आणि बुद्धी जी ती शुद्ध झाली पाहिजे. त्याच्यानंतर मग ती स्थिरमती होईल, ती स्थितप्रज्ञ होईल ती, आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला ती शक्ती येईल सांगायची, बोलायची का करायची. आता इथे ते मगाशी म्हटलं ना तसं वाक्य येतं की यम म्हणतो की तू माझ्यापेक्षा पण श्रेष्ठ झाला असं आता मला वाटायला लागलं आहे, कारण तू जो मोहत्याग केलास त्याला काही खरंच तुलना नाही. जो इथेही आहे तो तिथेही आहे, फक्त थोडासा फरक आहे. असे जो जाणतो तो मृत्यूकडून मृत्यूकडेच जातो. अशी काही गूढ वाक्य पण खूप छान छान वाक्य याच्यात आहेत. जो इथेही आहे ते तिथेही आहे, हे जो जाणतो तो मृत्यूकडून मृत्यूकडे जातो बरं असं. आता सुज्ञ माणूस जो आहे तो याच्यातून तसा तो विवेक करून, साधन चतुष्टय वगैरे करून आपल्या आत्म्यावरती ध्यान करतो आणि त्याचं दर्शन दुर्लभ असतं, गूढ असतं, तो अनुभवात लपलेला असतो आणि हृदयाच्या गुहेत त्याचं वास्तव्य असतं. त्या आत्म्याचा साक्षात्कार त्याला होतो. तो झाल्यानंतर मग तो दुःख आणि सुख दोघातून मुक्त होतो. आपण म्हटलं ना गोल्डन चेन आणि आयन चेन दोन्ही काढल्या पाहिजेत. मिरचीचं दुकान आणि मिठाईचं दुकान दोन्ही तशीच वाईट आहेत. त्या दोन्हीतून तो मुक्त होतो, कारण तो त्या हृदया गुहेतल्या आत्म्यावरती ध्यान करून त्याच्यातून तो बाहेर येऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या शरीराचं जितकं कमी चिंतन करू तितकी ही प्रक्रिया लवकर सुरू होईल, असं सोप्या भाषेत सांगायला हरकत नाही. प्रत्येक जणी आपल्या शरीराचंच पहिलं लक्षात असतं की आपलं त्याच्याकडेच लक्ष जातं, हे काय ते काय ते, आणि मग शरीराशी जोडलेल्या देहबुद्धीशी बाकी सगळ्या गोष्टी जोडलेल्या, त्याच्याशी मन तिकडे सगळीकडे अडकत जातं. आणि कारण हे शरीर आणि शरीराची बुद्धी किंवा शरीराचा विचार, शरीर म्हणजे अन्नमय कोश सगळा आपला फिजिकल रियालिटी, तोच आपल्याला खाली खेचतो आहे ना.
हे आपल्याला का असे लिमिटेड ह्याच्यात राहतो आहे आपण, पशुतुल्य जीवन का होतं आहे आपलं. आपल्याला पशुकडून वीर आणि वीराकडून देवाकडे जायचं असं आपलं तंत्राची भाषामध्ये सांगायचं झाले, की आपल्याला आता हळूहळू मूलाधार चक्राकडून आपल्याकडे हळूहळू नाभीचक्र आणि मग असं वरती येतं अनाहत आणि आज्ञाचक्रापर्यंत जायचं आहे. तर हा प्रवास होणार कसा? त्यासाठी आपल्याला एकांत हवा, बुद्धी स्थिर करायला हवी, असं त्याची पुढे पण प्रक्रिया सांगितलेली आहे. तर मग ते शक्य होईल. आणि त्याच्यासाठी मनाचा संयम, अहंकाराचा नाश, साधना आणि सत्संगती अतिशय महत्त्वाची. कारण आपली संगत जशी होईल तसं आपण होतो. जे आपण बघतो, जे आपण ऐकतो, ज्यांच्याबरोबर राहतो, त्यांचा नाही म्हटलं तरी परिणाम आपल्यावरती होतोच, आपण किती नाही म्हटलं तरी. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा इकडे विषय आहे. आत्मसाक्षात्कार हे शेवटी आपलं इप्सित आहे, गंतव्य आहे, फायनल डेस्टिनेशन आहे. काल आपण बोलताना बोलू तसं सगळा भारताचा अध्यात्मभूमी आहे. स्पिरिच्युअलिटी इज द मास्टर की ऑफ इंडियन माइंड, असं ऋषी अरविंद म्हणतात. सेन्स ऑफ इन्फानिट इज नेटिव्ह टू इट. त्यामुळे नेटिव्ह अगदी माहेर आहे आपलं. अध्यात्म आपल्या माहेरी गेल्यानंतर कसं वाटतं तसं, म्हणजे मी कल्पनेने सांगतो, माझ्या बाबतीत माहेर नाही, पण मी बघतो माहेरी गेल्यावरती कसं वाटतं. तर तसं वाटलं पाहिजे अध्यात्माकडे आल्यानंतर. भलतीकडे गेलं असं वाटतं कामा नाही, अरे कुठे भलतीकडे झालो मी. हे आपलं खरं घर आहे. इथे आपण म्हणजे लौकिक भाषेमध्ये इथे आपण मोठे झालो, इथून आपण पुढे आलो. इथे काय खोटं वाटायचं आहे, चुकीचं वाटायचं आहे, काय कमी वाटायचं आहे. त्यामुळे आत्मसाक्षात्कारासाठी हे असे प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी काय होतं, त्यातील ज्ञान आणि आनंद दोन्ही एकदम मिळतं. आपण कधी ज्ञानासाठी प्रयत्न करतो, कधी आपण आनंदासाठी प्रयत्न करतो, पण खरं जे आपलं इप्सित आहे ते ज्ञान आणि आनंद दोन्ही मिळावं अशा पद्धतीने अशा पद्धतीने आहे. त्यामुळे समोदते मोदनियम ही लब्ध्वा. आता पुन्हा ह्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मी सगळ्याचे आकडे सांगत नाही तुम्हाला. मगाचा 2.12 to 16 वगैरे असा होता. म्हणजे अभ्यास असेल तर मग आपण तो तशा पद्धतीने सांगू शकतो की कुठल्या वल्ली कुठल्या श्लोकाचा पाठ आपण घेतो आहे. पण आता जो आहे तो 2.15 16 वगैरे ह्या इकडे मी थोडा आलेलो आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आता ओम ज्याचा सगळा वेद उद्घोष करतात त्याचं महत्त्व हे इथे पण आलं. आणि मग त्याच्यामधून ते पुढे सांगतात की सर्व तप ज्याचा शोध घेते, ज्याच्या ध्यासाने ऋषी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते ध्येय म्हणजे हे आहे, ओम एतत् ही एव अक्षरम ब्रह्म वगैरे असं त्याचा पुढे उल्लेख आहे. आणि त्याच्यामुळे हे श्रेष्ठम परम अशा प्रकारचे सगळं ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे. यानंतरचे जे म्हणजे 2.18 नंतरचे काही जे आपल्या इकडे मंत्र दिसतात ते आपल्याला भगवद्गीतेची आठवण करून देतात. कारण आत्मा कसा आहे, आत्म्याचं वर्णन काय आहे, अशा पद्धतीने ते जेव्हा जातात त्यामुळे त्याच्यामध्ये हा श्लोक येतो, न जायते म्रियते वा विपश्येत नायम कुतश्चिन न बभूव. म्हणजे आत्मा आपण भगवद्गीतेच्या पण अध्यायांमध्ये सेकंड अध्यायापासून सुरू होतं, सांख्ययोगापासून येतं त्यामध्ये, की हा येत नाही, जात नाही, मरत नाही आणि ह्याला तलवारीने कोणी कापू शकत नाही, ह्याला आग जाळू शकत नाही, ह्याला पाणी भिजवू शकत नाही. हे जे गीतेतले प्रसिद्ध श्लोक आहेत त्याच्या असं म्हणता येईल की असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की कठोपनिषद हे ह्यातले बरेचसे श्लोक नंतर गीतेमध्ये पण आपल्याला दिसतात किंवा त्याचा प्रभाव तरी दिसतो किंवा इतर काही असेल मला माहीत नाही, पण हा भाग तर नक्कीच आपल्याला आठवण करून देतोच. त्यामुळे हा कसा आहे तो अजोनित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते न हन्यमाने शरीर. अजोनित्यम शाश्वत पुराणो, मग जन्म झालेला नाही, त्याचा मृत्यू नाही असं, आणि नित्य आहे, पुराणकालापासून आहे, शाश्वत आहे, असं सगळं त्याचं ते वर्णन आपल्याकडे येतं. आणि त्यामुळे हंता चेन मन्यते हंतू वगैरे ते आणखीन पुढे डिटेल आहे. परंतु 20व्या श्लोक आणखीन एक फार आवडलेला मला श्लोक, किंवा मला म्हणजे कोणालाही आवडेल असा श्लोक आहे. त्याच्यामध्ये असं वर्णन येतं की अणोरणीयान महतो महियान, हा तो भाग आहे. अणोरणीयान महतो महियान आत्मस्य जंतो निहितो गुहायम वगैरे असं ते. म्हणजे अणूपासूनही लहान 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 सूक्ष्मात गेल्यानंतर तो आपल्याला भेटेल किंवा तो आहे तिथे. आणि महतो महियान म्हणजे अगदी मोठ्यातलं मोठं आणखीन मोठं काय कल्पना आपली असू शकते, त्या अनंताच्याही अनंताकडे गेल्यानंतर त्याच्या पलीकडे तो आहे. म्हणजे सगळे हे विश्व व्यापून सुद्धा दशांगुले उरला इतका तो पलीकडे आहे. आणि अगदी छोटा अगदी छोट्यातला छोटा, सूक्ष्मातला सूक्ष्म, त्याच्याही खालती, त्याच्याही आतमध्ये, त्याच्याही सूक्ष्मात आहे. म्हणून तो अणोरणीयान महतो महियान. कठोपनिषद आणखीन एक छान आपण
आवडेल असा किंवा खूपच सुंदर. आणि काल पण हा थोडासा प्रश्नपरिषद माझ्या विषय आला होता, कारण थोडा आमचा प्रॉब्लेम असा असतो की आम्ही विज्ञान शिकून नंतर इकडे आलो, त्यामुळे काही केलं की परत विज्ञानाची आठवण होते. त्यामुळे काल प्रेक्षकांमध्ये पण काही जण तसेच मला दिसले. हे एक प्रकारे हा आपला म्हणजे लिमिटेशन पण आहे आणि आपली स्ट्रेंथ पण आहे असं म्हणेन मी, की आपल्याला ते पण बघितलं आहे, हे पण बघितलं आहे. तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला किंवा 19व्या शतकाच्या अगदी शेवटी हा विज्ञानाचा हा प्रवास सुरू झाला, की जेव्हा ते अणूच्या अंतरंगात जायला लागले, आणखीन खोल गेले, तेव्हा त्यांच्या सगळ्या बुद्धी भ्रमित झाली. नैशा तर्केण मतिरापणे, या तर्काने काय होत नाही आहे, लॉजिक डझंट वर्क हिअर. So electrons are particles on Monday, they are waves on Tuesday, they are again particles on Wednesday, they are waves on Thursday. What is happening? म्हणजे असे रोज कसे बदलतात ते? When you ask a question to the nature, it replies you not with an answer, but with a riddle. हे त्यांना कळलं की अरे असं प्रश्नाला उत्तर, एका प्रश्नाला एक उत्तर, एका प्रश्नाला एकच उत्तर, हा सगळा जो विज्ञानाची चौकट किंवा तर्काची जी चौकट होती तीच गळून पडली इकडे. कारण ज्या जगात तुम्ही आता गेलात त्या अणूच्या अंतरंगात, आणखीन त्याच्या आणखीन काल पण काही उल्लेख झाले की सब ॲटॉमिक पार्टिकल्समध्ये आपण गेलो. म्हणजे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन तर झालं, ती विषय संपला. त्याच्यानंतर पुन्हा मग हे सगळे आणखीन खालची मंडळी आली आणि हजारो पार्टिकल्सची नावं नंतर आली. असं वाटायला लागलं की हे खरंच पार्टिकल आहेत का हे इव्हेंट आहेत. काल आपण टाव ऑफ फिजिक्स किंवा टर्निंग पॉईंट्स वगैरे उल्लेख केला, किंवा डान्सिंग वुई मास्टरमध्ये हा सगळा पाश्चात्य लोकांनी विषय मांडला. अणुरणीयान, अणूच्या आत जाता प्रश्न पडला की ह्या घटना आहेत का ह्या वस्तू आहेत. म्हणजे घटना आणि वस्तूमधला फरकच हळूहळू कमी व्हायला लागला, की ह्या वस्तू आहे आणि घटना आहे ह्यातला फरक. कारण असं वाटतं, एका शास्त्रज्ञाने म्हणाला, हा सगळा हे जग म्हणजे असं मोठा रंगमंच वाटतो आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे सबॲटॉमिक पार्टिकल्स येतात आणि जातात, याचा प्रवेश होतो, याची एक्झिट होते, याचा प्रवेश होतो, याची एक्झिट होते, परंतु रंगमंच तसाच राहतो. हा रंगमंच काय आहे आणि तो बघणारा कोण आहे, असे प्रश्न मग त्याच्यामध्ये यायला लागले. म्हणजे तुम्ही जसं बघाल तसं ते दिसतं आहे, तुम्ही जसं कराल तसं ते करताय. हा विषय आणखीन त्याच्यात पुढे आला, अणुरणीयान. कारण हा सूक्ष्मामध्ये, अतिसूक्ष्मामध्ये गेल्यानंतर तुमचे आत्तापर्यंतच्या ज्या सगळ्या तर्काच्या आणि तुमच्या ज्या सगळ्या फिजिकल रियालिटीच्या चौकटी होत्या, कार्यकारण भाव होता स्पेस टाईम अँड कॉझेशनचा, तो तिथे होत नाही आहे ना. तेव्हा कळलं की अरे हे नाही आहे, इथे नाही होते, इथले नियम वेगळे आहेत, इथे एका प्रश्नाला अनेक उत्तर आहेत, प्रत्येक उत्तर बरोबर आहे. इथे प्रश्नाला उत्तर येत नाही, आणखीन काहीतरी एक प्रहेलिका येते. मग त्यांना कळलं प्राचीन भारतीय लोक प्रश्न का विचारायचे, ते असे कोडी का घालायचे, गूढ त्याच्यामध्ये काही असे प्रश्न का असायचे, ह्याला कारण आहे. कारण जो विषय असा समजणार तसा समजा पाहिजे. गोष्टी का सांगायचे, काल मी म्हटलं ना, गोष्टीमध्ये फार सामर्थ्य आहे. आपल्याकडे आजच्या काळामध्ये गोष्ट सांगणं म्हणजे मनोरंजन झालं आहे, शिक्षणाचं साधन नाही राहिलं. म्हणजे तुम्हाला प्रबंधात सांगता येत नाही, तुम्हाला एका कथेत सांगता येतं. कारण प्रत्येक कथेतली पात्र आणि घटना ह्या केवळ त्या घटना नाही आहेत, तो एक पूर्ण एक पॅटर्न आहे, तो द पॅटर्न दॅट कनेक्ट्स. आणि हा पॅटर्न अणूच्या अंतरंगापासून ते ब्रह्मांडाच्या व्याप्तीपर्यंत सेम आहे, असं पण एक शास्त्रज्ञच म्हणाला. म्हणजे जे उपनिषद म्हणतात तेच आता शास्त्रज्ञ म्हणतात, ही आणखीन एक गंमत. द सेम पॅटर्न रिपीट्स अक्रॉस द स्केल्स. मग ते फ्रॅक्टल बिक्टल सगळं त्याच्यात, मॅन्डल ब्रूट, फ्रॅक्टल, पॅनरोज, ते सगळे तिकडून आले पुढे. त्यामुळे हा विषय भन्नाट पुढे गेला. आणि मग ते असं वाटतं की जसं निल्स बोर म्हणा किंवा शॉर्डिंजर म्हणा किंवा हायझेनबर्ग, विषय थोडा दुसरीकडे आहे, पण मी पटकन येतो इकडे परत, काळजी करू नका. परंतु हा एक ह्यातलाच विषय म्हणून सांगतो आहे की ते करताना मग नंतर ते म्हणाले की हे बघणारा तरी कोण आहे. म्हणजे मी ज्या विश्वाच्या पलीकडे काय, ॲस्ट्रोफिजिक्समध्ये पण हाच प्रॉब्लेम झाला, ॲटॉमिक फिजिक्समध्ये पण हाच झाला की तुम्ही पलीकडे. तर मी जेव्हा ह्या पलीकडे बघत असतो तेव्हा माझ्या आतून एक हुंकार येतो की अरे मीच येतो. तो आतून उत्तर देणारा कोण आहे, विश्वाच्या पलीकडे मी शोधतो आहे, पण हुंकार माझ्या आतून येतो आहे. तर हे काय गणित आहे. तर त्यामुळे हे कोडं आहे मोठं, आणि ह्या कोड्याला काहीतरी एक अर्थ आहे, हे निरर्थक नाही, असं सगळे विचार त्यांचे. अजून हाचा विषय नाही, परत कधीतरी आपण ह्याच्यावर पूर्ण बोलता आलं तर बरं होईल. पण ह्या अंतरंगात सूक्ष्मात गेल्यानंतर पण अणुरणीयान हे कळलं नाही की काय येते, आणि महतोमहियान तिथे पण काही कळेना. कारण हा आत्मवस्तू आहे ती दोन्हीच्या पल्ल्याड आहे ना, यामध्ये नाही आहे.
मध्ये तुमचं हे रिडक्शनिस्ट किंवा नेहमीचं जे विज्ञान आहे किंवा नेहमीचं जीवन आहे याच्यात चालू शकतं, इंद्रियाच्या जीवनामध्ये हे चालू शकतं. तर त्यामुळे ते आत्मस्य जंतो ते पुढे आलं त्यानंतर की आत्म्याचं वैभव कळलं की तो दुःखातून दूर होतो. ज्ञानेंद्रिय आणि मन यांच्या शुद्धतेमध्ये आणि पारदर्शितेमध्ये हे सगळं साठवलेलं आहे. बुद्धी शुद्ध झाली पाहिजे, स्थिरमती झाली पाहिजे. स्थितप्रज्ञस्य का भाषा म्हणते परत परत म्हणून सांगतात ते. आणि म्हणून त्यासाठी चित्तशुद्धी झाली पाहिजे. काल हा विषय आला होता की व्हायटल किंवा प्राण जो आहे तिथे सगळं कोडं आहे. आजचं जग आपण म्हटलं सुख शोधण्याचं जग आहे. त्यामुळे गरजेतून गरज. त्यामुळे एंटरटेनमेंट हीच एक मोठी इंडस्ट्री झालेली आहे. आपल्याला एवढं मनोरंजन का लागतं? पूर्वी नव्हतं तरी कसं चालायचं मग? साधनं वाढत गेली, विकल्प वाढत गेले, पण तरी मनोरंजन होत नाही आहे, म्हणजे काहीतरी चुकतं आहे ना. त्यामुळे मुळातच कामामध्ये मनोरंजन होत नाही आहे, अभ्यासात होत नाही आहे, शिक्षणात होत नाही आहे, म्हणून वेगळी एंटरटेनमेंट करायला लागते आपल्याला. जे करतो आहे त्याच्यात होत नाही आहे म्हणून दुसरं काहीतरी करायला लागतं आहे, आणि तरी त्याच्यातही होत नाही आहे. इंद्रिय शेवटी निस्तेज होतात, परत करून कंटाळा येतो, फटीक होतो. आता डिजिटल याच्यामुळे इतकं वाढल्यात की त्याच्या प्रलोभनामध्ये माणसं शेवटी काय करावं, काय बघितलं मी गेले 1 तास मी काय बघत होतो हे पण नंतर आठवत नाही, इतकं बघतो. अति म्हणून ते कठोपनिषदातला संवाद पुन्हा आठवतो. तर ते करताना जो एका जागी असूनही दूरवर जातो, जो झोपलेला असूनही सर्वत्र जातो, जो आनंदमय आहे, तो तेजस्वी आहे, जो निरानंद आहे, ते आत्मतत्व आहे. अशा पद्धतीने त्याचंच पूर्ण वर्ण येतो. त्यामुळे हे ज्याला कळतं त्या गोष्टीत तो अपरिवर्तनीय आहे. सगळ्या परिवर्तनशील गोष्टींमध्ये जो अपरिवर्तनीय आहे त्याचा शोध जो घेतो, त्याच्यातून मग त्याला शोक होत नाही. हर्ष आणि शोक दोन्ही मावळले पाहिजेत, दोन्ही गेले पाहिजेत, अशा दृष्टीने तो बघतात. नायमात्मा परवचने लभ्यो न मेधया न बहुधा श्रुतेन. अशा प्रकारे जो आत्मा ज्याची निवड करतो त्याला तो आपले स्वरूप दाखवतो. असं पुढे छान एक मुद्दा येतो. देव पण आपली निवड करतो आणि तो आपलं स्वरूप प्रगट, आपल्याकडे देव प्रगट झाले. आपली शक्ती नव्हती त्यांना आपल्यापर्यंत आणायची, आपण साधना केली, आपण प्रयत्न केला, शेवटी ते संतुष्ट होऊन ते प्रगट झाले. त्यामुळे त्याला दाखवायचं असेल तर तो आत्मा पण प्रगट होतो म्हणून आपल्याला दिसतो, नाही तर तेव्हा पण दिसला नसतं आपल्याला. त्यामुळे आपलं जे जग आहे हे व्यक्तमध्याचं जग आहे. गीतेतला शब्द वापरायचा झाला तर अव्यक्त आदिनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. मधलं आहे, मध्ये ठीक आहे, मध्ये चाललं आहे, पण मला तेवढंच हवं आहे का? तर मग असंच राहणार. पण माणसाचं मन मध्ये राहू शकत नाही. हा प्रवाह इकडे ढुशा इकडे बघतो तिकडे बघतो, आणि मग नंतर मग तो असंतोष सुरू होतो. त्यामुळे ज्याच्यावर त्यांनी कृपा केली त्याच्यासमोर तो प्रगट होतो, त्याला तो आपलं अस्तित्व दाखवतो, असं पुढे येतं. आणि त्यामुळे त्याच वेळेला आणखीन एक मुद्दा इकडे येतो की शक्ती, ह्यासाठी शक्तीची उपासना पण आवश्यक आहे. जसं प्रेमाचा आपल्याकडे भक्तीचा परिपोष केलेला आहे, तसाच शक्तीच्या पण साधनेचा परिपोष आहे. त्यामुळे वज्रमुद्यत असा इकडे आणखीन एक छान शब्द इकडे येतो की हे उगारलेलं वज्र आहे, त्याप्रमाणे हे सगळं जग आहे. म्हणजे ते त्याच्या भयानी हा पण असतो, तो पण असतो, मृत्युर्धावती पंचमयतीवर असं ते. तर त्यांनी ज्याच्या सामर्थ्य असतं तिकडे शक्ती असते, तिकडे भय पण येणार. पण हे भय एक प्रकारचं आदरातून आलेलं आहे. बापरे काय आहे हे, भीती वाटते, एवढं मोठं आहे, किती छान आहे. तर सहस्त्र शीर्ष आपण म्हणतो त्याप्रमाणे, म्हणजे जेव्हा विश्वरूप दर्शन झालं ते अर्जुन पण सुरुवातीला घाबरलेलाच होता ना, अरे बापरे काय दिसतं आहे. त्यामुळे तोही एक भाग आहे, वज्रमुद्यताचा भाग आहे. या दोन्हीमध्ये आपल्याला कळलं पाहिजे की कसं आपलं विवेक करावा ते. म्हणजे तुम्हाला यमुना तीरी वाजणारी कृष्णाची मुरली आवडते, तर तुम्हाला नरमुंड गळ्यात घालणारी कालीमाता पण आवडली पाहिजे. म्हणून ते डान्सिंग विली मास्टर्स तिकडे ते कालीमातेचं शेवटी दर्शन झालं त्यांना. तर हा भारतीय तत्त्वज्ञानाचा हा भाग, हळूहळू नंतर आपण शक्तीचा भाग विसरत गेलो आणि हा भाग थोडा वाढला, म्हणून ते संतुलन बिघडत गेलं. उपनिषद तशी नाही, उपनिषद शक्तीच्या वरतीच बोलणारी आहेत. आणि त्यानंतर त्या सामर्थ्याची उपासना करा. यदिदम किंच जगत सर्वं प्राण एजती निसृतम भयात, असं ते पुढे सगळं येतं. महत् भयम वज्रमुद्यतम स एतत् विदु अमृतास्य भवन्ति यस्य छाया अमृतम यस्य मृत्यू कस्मे देवाय हविषा विधिम. त्याचं ते पुढे सगळं ते वर्णन. तर त्यामुळे शरीराच्या आतमध्ये बुद्धीच्या महागुंफेमध्ये ते दोघं राहतात आणि ते शुभाशुभ कर्माची फळं भोगतात, असा जो पुढे उल्लेख येतो. थोडासा आपल्याला तो ह्या उपनिषदात नाही पण दुसऱ्या उपनिषदात जसं एका झाडावर 2 पक्षी आहेत आणि एक फळं भोगतो आणि दुसरा तसा द्वासुपर्णा संयुजा सखाया, त्याची आठवण करून देणार आहे की त्या हृदयगुंफेत दोघं राहत आहेत, सुखदुःखाची फळं भोगतात असा तिकडे. आता इथे पुन्हा तिसऱ्यामधला हा तिसरा चौथा 5व्या श्लोकावरती मी आलं, त्याच्यामध्ये रथाची उपमा दिलेली आहे की हा कसं आहे सगळं. तर हे शरीर म्हणजे रथ आहे.
आणि त्याच्यानंतर मग आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तू बुद्धिम तू सारथीम विद्धी मन, असं ते पुढे सगळं येतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर इंद्रिय हे घोडे आहेत, शरीर हे रथ आहे, मन हा लगाम आहे, इंद्रिय विषयच आहेत ज्याच्यावरून इंद्रिय धावत आहेत, हे घोडे धावत आहेत. तर या रथाचे मार्ग आहेत सगळे ज्याच्यावरून हे घोडे धावत धावत जात आहेत. बुद्धी हा सारथी आहे आणि मागे बसलेला जो स्वामी आहे तो आपला आत्मा आहे. म्हणून हेच रूपक नंतर आपल्याला पूर्ण भगवद्गीतेच्या रूपकातच दिसतं. कृष्ण स्वतः सारथी आहेत आणि अर्जुन बसलेला आहे आणि रथ धावत आहेत वगैरे, असं ते थोडक्यात वेगळ्या रूपात ते मांडता येईल. पूर्ण आपलं शरीर रथासारखं आहे. या रथाला खेचणारे घोडे आहेत ते आपले सगळे इंद्रिय आहेत आणि इंद्रियांचे विषय त्यांना त्यांच्या मार्गावर घेऊन जात आहेत. जर आपण त्याच्यावर संयम नाही केला, मनाचा लगाम जर खेचला नाही, जर बुद्धीने तो आपल्या हातात मनाचा लगाम ठेवला नाही, तर ते वाटेल त्या मार्गाला जातात ना. विखुरलेले घोडे असतात, कुठे जातोय रथ काय माहीत नाही. बरं, रथ धावतो एवढ्यातच आपण समाधानी असतो. काय कसं चाललं आहे, मस्त झालं, छान धावतोय. अरे कुठे धावत आहे, पण कुठे धावत आहे हेच माहीत नाही. धावतात धावतात धावतात, एक धावतो म्हणून दुसरा धावतोय. त्यामुळे मार्ग भटकलेले असे हे घोडे, म्हणजे ह्या रूपकाप्रमाणे त्यांच्या विषयांच्या मार्गावर भटकतात, दिसतात. कसे विखुरलेले आहेत, त्यांना काही मार्ग नाही. एक इकडे, आणि तुम्ही बघितलं काही याच्यामध्ये एक घोडा इकडे एक घोडा तिकडे असं पण चालतं. म्हणजे सगळे घोडे एका रेषेत पण कधी धावत नाहीत. तर रथाची काय होणार त्याची अवस्था, तशी आपल्या अवस्था होऊ नये म्हणून हे रूपक लक्षात ठेवायला, की आपलं शरीर त्यामुळे हे असं इकडे तिकडे असं हे होत आहे, व्याधी होत आहेत. मन आणखीन त्याच्या मनाच्या वेगळ्या व्याधी आहेत, कारण मनाचा लगाम खेचणारी बुद्धीच अजून शुद्ध नाही आहे. मागे बसलेला जो स्वामी आहे आत्मतत्व, तो अजून दीप्तिमान झालेला नाही. अतिशय सुंदर आहे हे रूपक. तर ज्याला यथार्थ ज्ञान आहे, ज्याची बुद्धी सारथी आहे, म्हणजे बुद्धी किंवा यथार्थ बुद्धी, आणि अनुशासित मन हा ज्याचा लगाम आहे, तो त्याच्या प्रवासामध्ये त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत जातो, त्याच्या विष्णुपदापर्यंत तो जातो. म्हणजे काल म्हटलं तसं विष्णू जे वैष्णव आहेत त्यांनी विष्णुपद म्हणावं, दुसऱ्यांनी ते आणखीन काय म्हणावं, पण त्या विष्णुपदापर्यंत जाण्यासाठी हे सगळं आवश्यक आहे. बरोबर ना. म्हणजे बुद्धी स्थिर आहे आणि शुद्ध झालेली आहे, मनाचा लगाम तिच्या हातात आहे. आपलं उलटं होतं. म्हणजे गीतेत पण हा पिरॅमिड किंवा हायरार्की आलेली आहे. इंद्रियाणी पराण्या हो, इंद्रियस्तु परम मना, मनसस्तु परा बुद्धी, यो बुद्धी परतस्तु सहा, अशी ती साखळी असूनसुद्धा म्हणजे वरच्यानी खालच्याला कंट्रोल करावं का खालच्यानी वरच्याला कंट्रोल करावं. साध्या आपल्या ऑफिसच्या भाषेत बोलायचं झालं तर इथे उलटं चाललं आहे. पिऊन आहे तो क्लार्कला कंट्रोल करतो, क्लार्क आहे तो हेड ऑफिसला कंट्रोल करतो, हेड ऑफिस आहे तो डिव्हिजनल हेडला कंट्रोल करतो, डिव्हिजनल हेड आणखीन मोठ्या सेक्शनल, असं उलटं चाललं हो. म्हणजे आपलं शरीर, आपले जे इंद्रिय आहेत ती मनाला, मन बुद्धीला, आणि बुद्धी आपल्या आत्म्याला कंट्रोल करते, असं जर दिसत असेल तर मग तो आपण मार्गावरून जाणार का भटकणार का पडणार इकडे तिकडे, हे अगदी सहज कळणारी गोष्ट आहे. त्यामुळे म्हणजे इथे थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही हायरार्की अशा लिहिली की इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, महत्त्व, अव्यक्त, पुरुष आणि अनंतात्मा, अशी ती साखळी जर धरली कठोपनिषदाप्रमाणे, तर त्याच्यामध्ये हे वटबीज ते वटवृक्ष, एक बीज आहे आणि हाचा वृक्ष होतो आहे, असं ते रूपक आहे. स्थूलाकडून सूक्ष्माकडे, सूक्ष्माकडून स्थूलाकडे, काल पण हा विषय आला होता. फ्रॉम मायक्रोकॉस्म टू मॅक्रोकॉस्म, मॅक्रोकॉस्म टू मायक्रोकॉस्म असा. तर हे करताना मग आपल्याला आंतरजगत आणि बाह्य जगत याची ही जोड द्यावी लागेल. कारण काही हे भाग त्यातले बाह्य जगतात आहेत, एक्सटर्नल वर्ल्डमध्ये आहेत, आणि काही त्यातले आंतरजगतात आहेत. त्यामुळे प्रकृती आणि आंतरप्रकृती आणि बाह्य प्रकृती. तर ज्ञानी माणसांनी काय करावं, आता ही जी आपण आत्ता ही साखळी बघितली, तर तो काय करतो, तर तो वाचेला मनात, मनाला बुद्धीत, बुद्धीला महत्त्वात, महत्त्वाला आत्म्याच्या शांतीत लीन करतो. म्हणजे तो असा उलटा जातो, तो आपलं उलटं होतं आहे ना, म्हणजे आपण वरच्याला खाली खेचतो आहे. वी इवन ट्राय टू ब्रिंग ग्रेट थॉट्स टू आवर लेवल, असं होतं. म्हणजे ग्रेट काहीतरी आयडियाज आहेत, खूप महान काहीतरी तत्त्व आहेत, आपण आपल्या पायरीवर त्याला खेचून घेतो. तसं न करता आपण खालचा जो आपला भाग आहे किंवा आपले जे छोटा मी आहे, कच्चा मी आहे, श्रीरामकृष्ण म्हणतात तसं, त्याला पक्का मीपर्यंत घेऊन जायचं ना, उलटं नाही करायचं, त्यांना नाही खाली आणायचं. डोंट ट्राय टू ब्रिंग युअर आयडियल्स डाऊन टू सूट युअर मुंडेन आयडियाज, रेज युअर आयडियाज टू द आयडियल्स. भले ते आपल्याला आदर्श मिळणार नाहीत ह्या जन्मामध्ये, पुढचा आहे ना जन्म. म्हणजे आपल्याकडे हे म्हणून पुनर्जन्माचं इतकं सुंदर आहे की भले इकडे नाही जाणार म्हणून काय मी काही करायचं, आदर्श इतके छोटे करायचे की ते मला लगेच मिळतील, म्हणजे ते आदर्श नाही आहेत थोडक्यात. तुम्ही त्यांना ते ॲप्रोप्रिएट केलेलं आहे. आपण महापुरुषांना ॲप्रोप्रिएट करतो, आदर्शांना ॲप्रोप्रिएट करतो, प्रत्येक गोष्ट आपण आपल्याकडे खेचून घेतो आणि म्हणजे सर्वत्र आलबेल आहे असं आपल्याला वाटतं, पण ते खोटं आहे.
त्यामुळे ते वाचेला मनात पहिले वाचेपासून सुरुवात केली आहे. आधी वाचेवर पहिला कंट्रोल पाहिजे. काय बोलतो काय बोलत नाही, इथूनच सगळं जात आहे, चांगलं वाईट. आणि ते वार होतात ते पण इथूनच होतात, जी फुलं येतात ती पण तिथूनच ना, दोन्ही इथूनच येत आहे, बरं वाईट. त्यामुळे त्या वाचेला आधी सिद्ध करून किंवा ती मी बोलेन तेव्हा, म्हणून आपल्याकडे इव्हन पतंजली योगसूत्रामध्ये जेव्हा ते वाचासिद्धी होते त्या माणसाला, जेव्हा तो 12 वर्ष ते सत्य हे करतो अनुष्ठाया, त्यावेळेला तो बोलतो तसं सत्य होतं. बाह्य जगात त्याच्या वाचेप्रमाणे बदलतं, हे सामर्थ्य वाचेत आहे. पण ते कराल ती वाचा तशी झाली पाहिजे ना, तसं मन तसं आधी झालं पाहिजे. त्यासाठी ही साखळी मागची आली पाहिजे. म्हणजे एकदा श्रीरामकृष्ण चालले होते पूजेला आणि रोज ते लाल फुलं व्हायचे काली मातेला. आणि ते त्यांचा शिष्य एकदा परीक्षा घ्यायला म्हणाला, आज क्या करेंगे ठाकूर, आज काय करणार तुम्ही, आज तर एक पण लाल फुल दिसत नाही बागेमध्ये, सगळी पांढरी फुलं आहेत, मग आज तुमची पूजा राहणार. बघा, आदर्शांना खाली आणणारी माणसं अशी असतात. म्हणजे त्यांना ते आपल्या लेव्हलला आणायचं होतं. बघा तुमची पण राहिली की नाही, आज झालं नाही की नाही चांगलं, आज झालं, मजा वाटते त्यांना त्याच्यामध्ये. तर ठाकूर म्हणाले असं कसं होईल, आई म्हणते रोज पाहिजेत म्हणजे आज पण लाल फुलं येणार, नसतील तर येतील म्हणाले. नसतील तर येतील म्हटल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासामध्ये बागेमध्ये लाल फुलं आली. बाह्य जगत तुमच्या अंतर्निश्चयावरती आणि तुमच्या संकल्पावरती बदलू शकतं. ही सिद्धी ज्यांना मिळते ते महापुरुष आपल्याकडे होऊन गेले आणि होत आहेत किंवा होतील. तुम्हाला त्याच्यावरून बदलायचं नाही आहे ना, उलटं नाही प्रवास करायचं आहे. ते असं आहे म्हणून मी असा झालो, काय करणार, परिस्थितीच अशी होती, मी काय करणार, माझी परिस्थिती अशी होती, मी तरी कसा चांगला होणार. हे नंतर आपल्याला आणलेलं खूळ आहे की माझी परिस्थिती विपरीत होती म्हणून मी गुन्हेगार झालो. असं आपल्याकडे जो एक पॉप्युलर कल्चरमध्ये नंतर सगळ्या कथा येत गेल्या. मी काही गुन्हेगार नव्हतो, पण माझी परिस्थिती वाईट नाही. ही परिस्थिती वाईट असताना तुला सामर्थ्य होतं तू चांगलं राहण्याचं आणि त्याला बदलण्याचं. आणि म्हणून ते वाचेला आधी मनात लीन आणि मनाला मग बुद्धीत लीन, असा तो प्रवास असा आहे. तो अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम अशा प्रकारे ते सगळं नित्यम अगंधवत च यत याचा साक्षात्कार केला तर मग माणूस मृत्यूच्या जबड्यातून सुटतो, असं ते पुढे सगळं येतं. जो ह्या नचिकेताची कथा सांगतो आणि ऐकतो तो ब्रह्मलोकातही गौरवाने राहतो, ब्रह्मलोकात जातो आणि इतका त्या कथेचा महिमा आहे. माझ्या अल्पमतीने आणि शक्तीने मी सांगायचा प्रयत्न केला आहे. मी अर्थातच ह्याच्यापेक्षा ती खूप महान आणि खूप मोठी आहे, पण एक थोडासा संधी मिळाली म्हणून मी प्रयत्न केला. पण ही कथा ऐकणारे आणि सांगणारे ब्रह्मलोकात जातात असं त्यांना ते सामर्थ्य मिळतं. आणि त्यानंतर आणखीन एक अप्रतिम वाक्य किंवा श्लोक किंवा मंत्र म्हणू आपण, ते चौथ्याच्यात येतं. चौथ्याचं सुरुवातच येते 4.1मध्ये की परांची खाणी व्यतृणत स्वयंभू तस्मात् परांत पश्यती नंतरात्मान कश्चित धीर प्रत्येगात्मानमैक्षत आवृत्त चक्षु अमृतत्वमिच्छा. अफाट 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 अफाट, काही शब्दच नाहीत बाकी. परांची खाणी व्यतृणत स्वयंभू, सगळं जग बाहेर बघताय, बाहेरच गुंतलेलं आहे. बाहेरचं दृश्य जग, बाहेरची दृश्य घटना, बाहेरची माणसं, बाहेरच्या गोष्टी, बाहेरची नाती गोती, ह्या सगळ्यात आपण गुंतलेलो आहोत. त्यात सुख नाही आहे कळलं आहे तरी गुंतलेलो आहोत. एखाद्या आपण म्हणतो ना की त्याची मान बेडकाची सापाने धरलं आहे तरी पण तो आपल्या जिभेने काहीतरी खायचा प्रयत्न, कीटक खायचा प्रयत्न करतो, अशी अवस्था आहे. कळतंय गेलेलं आहे तरी पण तेच मुंगळा जसा महाराज म्हणतात तसं गुळाला चिकटून बसतो. जी मान तुटली तरी गुळाला सुख नाही आहे कळतंय तरी त्यात अडकतो कसा जीव. तर ते बाहेरच चाललं आहे. असं असताना कश्चित धीरा, ए रेअर करेजियस इंडिव्हिज्युअल, ए रेअर हिरो, त्याला कळतं हे नाही आहे, हे असं नाही आहे. आणि मग तो मार्ग उलटा करतो, तो आतमध्ये बघायला सुरुवात करतो. बाहेर बघून झालं म्हणून आत बघतो. आवृत्त चक्षु, डोळे आत फिरवले म्हणजे काय, गडबड नाही झाली काही, त्यांनी आतमध्ये बघायला सुरुवात केली. आतमध्ये बघितल्यावर त्याला कळलं की अच्छा हा मार्ग होता, आता बाहेर बघत होते चुकीचा मार्ग होता. त्यामुळे ते एकदा झाल्यानंतर काल हा थोडासा विषय आला होता, मी म्हटलं तर उद्या आपण ह्याच्यावरती बोलूया. मी म्हटलं ना आपले ग्रंथ केवळ आपल्यालाच नाही, पाश्चात्य लोकांनाही, तिथल्या विचारवंतांना, शास्त्रज्ञांना आज इतके इन्स्पायरिंग होत आहेत. तर बर्ट्रांड रसेल असेल किंवा शॉपेनहावर असेल, अनेक लोकांनी ह्याच्याबद्दल बोललं. जुलियन हक्सले, तर ते म्हणाले अप टू हा सगळी उत्क्रांती आहे, हा उत्क्रांतीचा प्रवास आहे, इव्हॉल्युशनचा प्रवास आहे, हे तर आपण माहिती आहे आपल्याला. परंतु उत्क्रांतीचा हा जो बिंदू आहे तिकडून हा पॅराडाईम चेंज झाला आहे, हा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे अप टू द ह्युमन बिईंग इव्हॉल्युशन वॉज बायोलॉजिकल,
फ्रॉम ह्युमन बिंग्स इट इज सायकोसोशल, असं त्यांचं एक वाक्य आहे. ते ह्याच पानांची खाणीमधलं हे अमृतचक्षू का? कारण ठीक आहे, मत्स्यावतार, कुर्मावतार, वरावतार हे सगळे झाले, हे पशु आणि नंतर पशुपट असं दशावतारचीच कल्पना आहे. बटू वामन झाला, मग परशुराम वगैरे, तरी क्रोध होताच, वीरता होती म्हणून क्रोध होता. मग मर्यादा पुरुषोत्तम जेव्हा राम आले तेव्हा तो पहिल्यांदा म्हणजे नाव द थिंग्स आर गोइंग टू बिकम मोर फ्रॉम युअर इंटरनल पर्स्पेक्टिव्ह. तो विवेक आला, ती मर्यादा आली, ती नीतिमत्ता आली, त्यामुळे तो बदल तिकडे झाला आहे. नाहीतर बॉडी, ह्युमन बॉडी तर त्याच्या आधी मिळाली होती की, बटू वामन आणि परशुरामापासून मिळाली होती. मी एक सोपं उदाहरण म्हणून सांगतो आहे, अगदी तसंच धरू नका. अप टू द ह्युमन बिंग्स इट वॉज बायोलॉजिकल, नाव इट इज नॉट बायोलॉजिकल अलोन, दॅट्स गोइंग टू बिकम ए डिफरंट थिंग. आता म्हणतात आता झालं की इथपर्यंत आलो की ह्युमन बिंग, आता पुढे काय? तर ती पुढचा जो तो प्रवास आहे तो वेगळ्या पॅटर्ननी होते किंवा वेगळ्या पद्धतीने होते, म्हणून आपल्याला तो आत्ता जाणवत नाही आहे. तर तसा तो आहे. आणि त्यामुळे ही जैविक प्रक्रिया जी आहे त्याच्यातून मग मानवी संभाव्यतांचे शास्त्र, द सायन्स ऑफ ह्युमन पॉसिबिलिटीज, असं त्यात मांडलं जात आहे. देर आर सो मेनी पॉसिबिलिटीज वी इवन डोंट नो, कॅनॉट इवन इमॅजिन अबाउट, अशापर्यंत येतात. त्यामुळे ज्ञात्याचा शोध घेतल्याशिवाय ज्ञान अधुरं आणि अपुरं राहतं. ज्ञाता कोण आहे? नॉलेज कॅनॉट बी कम्प्लीट अनलेस यू ऑल्सो ॲड्रेस दिस इश्यू ऑफ हू इज द नोअर. आपल्याकडे असं होतं की द्रष्टा, दर्शनाची प्रक्रिया आणि दृश्य ही तीन गोष्टी वेगळ्या आहेत ना. ऑब्झर्वर, द ॲक्ट ऑफ ऑब्झर्वेशन अँड दी ऑब्जेक्ट ऑफ ऑब्झर्वेशन. मी हे बघतो आहे, माझ्यासमोर आत्ता ह्यांची सुंदर मूर्ती आहे, ती मूर्ती हे मी बघतो आहे, बघणारा मी आहे आणि बघण्याची प्रक्रिया मी करतो आहे, बरोबर. बघणं, बघितलेली वस्तू आणि बघणारा, तो बघणारा कोण आहे? पण इथे परत विषय आला आणि म्हणून पुन्हा सायन्सच्या परिवेशात जावं लागतं आहे, कारण ते अपरिहार्य वाटतं आहे. तेव्हा ते म्हणायला लागले आपले क्वांटम फिजिसिस्ट वगैरे, दी ऑब्झर्वर्स इन्क्लुजन इन टू दी ॲक्ट ऑफ ऑब्झर्वेशन इज इसेन्शियल टू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. ऑब्झर्वर काय हे जोपर्यंत तुम्ही त्याच्यात आणत नाही तोपर्यंत ऑब्झर्वेशन कंप्लीट होत नाही. आणि नेल्स बोर म्हणतो दॅट द फॉलिंग ट्री इन द फॉरेस्ट डज नॉट मेक अ नॉईज इफ देर इज नोबडी टू हिअर इट. जंगलात पडलेल्या वृक्षाचा आवाज येत नाही जर तो ऐकणारा कोणी नसेल. ऐकणाराच कोणी नाही ना, आवाज आला की नाही कोणाला माहिती आहे. त्यामुळे पहिल्यांदाच विज्ञानामध्ये काय, तत्त्वज्ञानामध्ये काय, कठोपनिषद काय म्हणत आहे की तो कोण आहे जो बघतोय, ऐकतोय, ते काय तत्त्व आहे ते कळेपर्यंत ज्ञान धूसर राहतं. ज्ञाताचा शोध घेतल्याशिवाय हे ज्ञान धूसर राहतं. काय अप्रतिम, आणखीन एक सुंदर कल्पना आहे ती. कल्पना म्हणण्यापेक्षा तत्त्व. यू कॅनॉट अंडरस्टँड दी मॅजिक ऑफ द मॅजिशियन अनलेस यू एंटर दी कॉन्शियसनेस ऑफ मॅजिशियन. जादूगाराची जादू आवडली, जादूचे खेळ आवडले, पण जादूगारच नाही दिसला तर काय उपयोग त्याचा? तुम्हाला जादूगार कळला पाहिजे ना, हाय त्यातला मतदार्थ. त्यामुळे मन जेवढं शुद्ध होईल तेवढं ते एकाग्र होतं आणि मग त्यात संकल्प विकल्प येत नाहीत. असं ती पुढची त्याची पुन्हा प्रोसेस ड्रिव्हन सगळा भाग आहे. रूप, रस, गंध, शब्द आणि ह्या सगळ्यांचा तो अनुभव घेतो, स्वप्न जागृत विषय अनुभवतो. आणि आत्मज्ञानी पुरुषसुद्धा मधुसेवन, तो आनंदात असतो. तो दुःखी आहे, कष्टी आहे. म्हणजे इफ यू आर रिलिजियस अँड स्पिरिच्युअल डज नॉट मीन दॅट यू शुड बी लॉंग फेस्ड, असं स्वामीजी म्हणायचे की एवढं एकदम लंबा चौडा चेहरा करून असं दुधाचार्यासारखे माणसं इतके गंभीर असतात का, मी आध्यात्मिक आहे ना त्यामुळे मी गंभीर आहे. अरे नाही, गरज नाही त्याची. तुम्ही तर इतरांपेक्षा जास्त आनंदी दिसले पाहिजे. तुम्ही फारच जास्त गंभीर आणि प्रत्येक गोष्ट बघताय, एवढं काय तुम्हाला आनंद झाला नाही. म्हणजे तुम्हाला ते मधुसेवन, मधुविद्या आहे. काल आनंद मीमांसा तैत्तरीयामध्ये तुम्ही ऐकली होती. आनंद आहे, परमानंद आहे. म्हणजे आपला मनुष्यानंदापेक्षा खूप वरती आपण गेलो आहे ना. मग आनंद दिसू दे की थोडासा, तो दिसतच नाही. स्वतः पण दुःखी राहतात, दुसऱ्यांना पण दुःखी करतात असे माणसं. आणि वरती म्हणतात नाही नाही आम्ही फार स्पिरिच्युअल सध्या बोलतो त्यामुळे मला थोडं फार गंभीर झालो मी. म्हणून ते कधी कधी छोट्या मुलांना कळतं रे, मोठ्यांना कळत नाही असं म्हणतात. ते येते. लहान मुलं कशी खुदकन असतात, छान बोलतात, ती स्पॉन्टेनिटी त्यांच्यामध्ये असते, ते नैसर्गिकपणा असतो, शुद्ध असतात ती. त्यामुळे कधी कधी लहान मुलांना पटकन परमेश्वर भेटतो असं जे आपण म्हणतो ते ह्या अर्थाने. तर ते तो आनंद तो म्हणतात ना की तो मधुसेवन करतो, तो जीवनाचा यथायोग्य निर्वाह करतो. म्हणजे प्रपंचात काही लागलं तो कमी पडून देत नाही, तो पूर्ण करतो. तो जीवनाचा यथायोग्य निर्वाह करून आपला अभ्युदय साधूनसुद्धा तुम्हाला हे निश्रेयस करता येतं. हे सगळं सोडून किंवा इकडे त्याग करून किंवा इकडे गडबड करून किंवा इकडे काही लांडी लबाडी करून तुम्हाला ते मिळणार नाही आहे.
आणि त्यामुळे मग ते तो हृदयात राहतो, पंचमहाभूतात राहतो, तोच येतो. आदिती पंचप्राणात राहतो, वैश्विक शक्तीत राहतो, तोच येते. आणि मग आईच्या उदरात गर्भ म्हणून राहतो. दोन ज्या यज्ञाला ज्या दोन हे करायचं ना, म्हणजे त्याच्यातून तो अग्नीची ठिणगी यायची अग्नीमध्ये, त्या अग्नीतला अग्नी पण तोच आहे, असं सगळं त्याचं वर्णन येतं. विश्वाचं मूळ पण तेच आहे, विश्वाचं कारण पण तेच आहे, आणि तो व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे आहे, अशा पद्धतीचा तो आहे. त्याला मी शरण जातो. आणि तो कसा आहे तर त्याच्या पुढे वर्णन करताना ह्याच्यात अंगुष्ठ मात्र अंगठ्याच्या एवढा तो छोटा आपल्या इथे आहे. पुरुष मध्य आत्मनी तिष्ठती, अशा प्रकारे धूम्ररहित ज्योत, ज्याला पतंजली म्हणतात ती ज्योत, विशोका वा ज्योतिष्मती, असं ती हृदय कमलाच्या इथे जो आहे तो अंगठ्याच्या एवढा छोटा आहे, तो सायकिक बिंग छोटंसं ते आपलं ते जो ज्याच्याकडे आपल्याला तो पुढे आणायचा आहे आणि तो त्याच्याकडे जायचं आहे किंवा ते बघायचं आहे किंवा त्याला आपलं मूळ मुख्य प्रभावी भाग करायचा आहे. त्यामुळे आत्मा प्राणाला वर पाठवतो आणि अपानाला खाली पाठवतो. हे काल पण आलं होतं, त्यामुळे ते आता मी आणखीन सांगत बसत नाही ते, की तो अपान आणि प्राण वगैरे हे सगळं ती मीमांसा होती ती. न प्राणेन अपानेन मर्त्यो जीवती कश्चन. तर त्यामुळे ह्यामुळे काही लोक जे आहेत ते मातेच्या गर्भात जन्म घेतात, काही वनस्पतीत जन्म घेतात, काही दुसऱ्या प्राण्यांमध्ये जन्म घेतात, असं त्याचं ते सगळं वर्णन आहे की जसे कर्म जसे ज्ञान तशी तुमची पुढची गती होणार आहे. तर यथा कर्म यथा श्रुतम, अशा पद्धतीने जाईल पुढे. त्यामुळे नाना गोष्टीतलं जे एकत्व आहे, सायन्स इज ऑल अबाउट फाइंडिंग युनिटी, त्याप्रमाणे आता आवृत्त घेतो. तर त्यामुळे अनेक गोष्टीतलं शेवटी एकता पाहणं हे त्यातलं मर्म आहे. ते एकता कळली की आपलं झालं, तत्त्वज्ञान पण झालं, विज्ञान पण झालं, सगळंच झालं. फाइंडिंग युनिटी बिहाइंड ऑल मल्टिप्लिसिटी ऑर डायव्हर्सिटी. आणि त्यामुळे अग्नी जसा अनेकात एक असतो, वायू जसा सगळ्यात एक असतो, सूर्यकिरण सगळं, असं ते सगळं वर्णन येतं की सर्व भूतांमध्ये जो एक आहे, एक अंतरात्मा आहे, त्याचं आपल्याला हे एकम रूपम बहुधा यकरोती. आणि आणखीन एक छान सुंदर वाक्य मला तरी आवडलेलं, ते म्हणजे नित्यो नित्यानाम चेतस चेतनानाम एको बहुनाम यो विदधाती कामान. जो नित्यो नित्यानाम जो अनित्यामधला नित्य आहे किंवा जो अचेतन वाटणाऱ्या गोष्टींमधला चेतना आहे, त्याचाच हा शोध आहे सगळा. आत्ता अचेतन दिसत आहे, त्या सगळ्या अचेतनामध्ये सुद्धा तो चेतना आहे. चेतस चेतनानाम किंवा नित्यो अनित्यानाम, अनित्य दिसणाऱ्या गोष्टी, जड गोष्टी दृष्टींमध्येच तो नित्य शोधणं किंवा जो नित्य आहे, तो इटर्नल आहे, तो बघणं, ही खरी विद्या आहे. एक आहे, बहुध दिसत आहेत पण त्याच्या मागचा एक आहे, तो शोधणं हा खरा आपलं मर्म की आपलं जीवनाचं कर्तव्य असलं पाहिजे. आणि ते जे करतात त्यांनाच शांती किंवा शाश्वती मिळते, बाकी कोणाला मिळत नाही. असं ते ॲज युजल नेहमी एक शेवटची एक काय म्हणतात त्याला वॉर्निंग लाईन पण दिलेली असते की ते त्यांनाच मिळेल, दुसऱ्यांना मिळणार नाही आहे, असं करत केलं. नित्यो नित्यानाम चेतस चेतनानाम असं ते त्याच्यात येतं. आणि मग न तत्र सूर्यो भाती न चंद्रतारकम नेमा विद्युतो भाती, असं ते सगळं, म्हणजे तिथे सूर्यही नाही, चंद्रही नाही, अग्नी तर नाहीच नाही. तर ते अशा ठिकाणी आपल्याला हे सगळं बघायचं आहे, ते बघायचं आहे, ते ह्या सगळ्या दृश्य शांत इंद्रियगम्य इंद्रियजन्य आणि सुखदुःखाच्या आवर्तनात चक्रामध्ये अव्याहत फिरत राहून आपल्याला कुठेच न नेणारं. अनेक जण जे म्हणतात मी खूप केलं आहे, त्यांना कळत नसतं आपण एका वर्तुळातच फिरतो आहे, जिथून सुरुवात केली तिकडेच परत येतो आहे, ते वर्तुळच चाललं आहे, परत पुढे जातच नाही गाडी. म्हणून ते अखंड मंडलाकार, ते फक्त वर्तुळ न होता त्याचा तो स्पायरल झाला पाहिजे, ते वर गेलं पाहिजे ते. तर त्यामुळे शेवटी त्या 6 पॉईंट म्हणजे 6व्याच्यात जो पहिला श्लोक माझा अतिशय आवडता येतो, तिकडे येऊन मग समारोप करूया वेळेकडे बघताना, की ऊर्ध्वमूलो वक् शाख यशोश्वत्थ सनातन, ही अश्वत्थ वृक्षाची पुन्हा इकडे कल्पना येते, जी गीतेच्या 15व्या अध्यायात सुरुवातीला ऊर्ध्वमूलमधश्शाकम अश्वत्थ प्राहुरव्ययम छंदासी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदविद, अशा प्रकारे ती इकडे येते. नाही, यात पिंडेतच ब्रह्मांड आहे, जे आपल्या आतमध्ये तेच त्याचंच बाहेर आपल्याला सगळं दिसतं आहे, ब्रह्मांडात तेच दिसतं आहे, असंच त्याचे तो गाभा तेच आहे त्याचा. जे मगाशी मी म्हटलं ना की मायक्रोकॉस्म अँड मॅक्रोकॉस्म, असा स्वामी विवेकानंदाचा त्याच्यावर पूर्ण व्याख्यानच आहे त्याच्यावरती, की तुम्हाला जे तुमचं अंतर्जगत आहे तेच तुम्हाला बाह्य ह्याच्यात सगळं त्याचं रिफ्लेक्शन, युअर आउटर रियालिटी इज ॲक्च्युअली रिफ्लेक्शन ऑफ युअर इनर रियालिटी, हा त्यातला गाभा आहे तो तुमच्या आत. मगाशी आपण म्हटलं ना की जो द्रष्टा आहे त्या द्रष्ट्याचं दर्शन झाल्याशिवाय किंवा द्रष्ट्याला ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामावून घेतल्याशिवाय दृश्य दिसत नाही. याचा अर्थ काय होतो, आत्ता तुम्ही म्हणालात तेच होतं की तुम्हाला दृश्याच्यामध्ये आपण अडकलो, दृश्य तर खूप बघितलं, दर्शनाच्या प्रक्रियेचा खूप उहापोह केला,
परंतु द्रष्टा कोण आहे हे नाही पाहिलं. त्यामुळे तुम्ही आत्ता जो शंका विचारली त्याप्रमाणे जोपर्यंत हे तुमचं पिंड किंवा तुमचं जे अंतर्जगत, तुमचं मायक्रोकॉस्म, वेगळे शब्द आहेत पण तोच भाग येतो, त्याचं जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत ह्या बाह्य जगाचं पण तुम्हाला पूर्णत्वाने ज्ञान होणार नाही आहे. हा मगाशी पण एक भाग आला होता की ज्ञात्याच्या ज्ञान झाल्याशिवाय जे ज्ञान घेण्याची वस्तू आहे तिचं ज्ञान पण अधुरं राहतं, अपुरं राहतं. हाच बिंदू इकडे. सो ऑब्झर्वर्स इन्क्लुजन इन टू दी ॲक्ट ऑफ ऑब्झर्वेशन, पुन्हा फिजिसिस्टचं वाक्य आहे पण ह्याच दृष्टी डान्सिंग विली ह्याच प्रक्रियेतलं आहे की ते ऑब्झर्वर, अरे तो बघतोय कोण, पण काय बघतोय ह्याचा खूप ओहापोह झाला, काय बघितलं ह्याचा तर शेकडो त्याच्यावरती गोष्टी बदलल्या, पण तो होता कोण ज्यांनी हे बघितलं किंवा जो ऐकतोय तो कोण. त्यामुळे हे आतलं जगत जे असतं आणि तुम्ही जसे आतमध्ये असता तसेच तुम्हाला बाहेर दिसतं, त्याप्रमाणेच बाहेर घडतं प्रत्येकाचं जग. त्यामुळे वेगळं, ज्याला एका ठिकाणी फार आशावादी दिसेल त्याला दुसरा एखादा येऊन त्याला निराशा पण वाटेल त्याला, त्याच्यावर आपण नंतर बोलूच आपण, परंतु हा त्याचा थोडक्यात मी सांगितलं. आणि त्यामुळे ऊर्ध्वमूलं अधःशाकम हा शेवटचं रूपक, हे म्हणजे शेवटचं नाही म्हणता येणार म्हणून वेळेप्रमाणे आत्ता आपण इथे घेतो आहे. तर तो हा अश्वत्थ आहे जो विश्ववृक्ष आहे, तो संसाराच्या वृक्षाला ही उपमा दिलेली आहे. याची मुळे ती अथांग अनंत ब्रह्मांडात आहेत आणि त्याच्या शाखा, उपशाखा, त्याची पानं, फळं, फुलं सगळी ही आपल्या सगळ्या प्रपंचामध्ये किंवा आपल्या सगळ्या ह्या खालती आहेत. आणि त्यामुळे त्याला ज्यांनी जाणून घेतलं त्याला सर्व काही कळलं आणि त्यानंतर मग त्या असंगशस्त्रांनी त्याला आपण आता त्यातून बाहेर यायचं आहे असा तो सगळा विचार येतो. आणि त्यामुळे शतम चैकाच्या हृदयस्थ नाट्य वगैरे, तो पुन्हा एकदा नाडी आणि तो सगळा तो पुन्हा मायक्रोकॉस्म आतल्या सगळा तो विचार पण तो त्या अश्वत्थाशी जोडून घेतलेला आहे. मी मला वाटतं वेळ बरोबर माझी इकडे संपते त्यामुळे इथे थांबतो. पण खूप धन्यवाद, या विषयावर मला आज बोलायची संधी मिळाली आणि आपण ऐकून घेतलं.